माननीय मकरंद पाटील जनकल्याण प्रतिष्ठान लोणंद आयोजित खेमातील व्याख्यानमाला या व्याख्यानमालेच्या तिसरे पुष्प गुंफण्यासाठी आपल्याला जे वक्ते लाभले आहेत ते इतिहासाचे गाडे अभ्यासक आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे व्याख्याते प्राध्यापक डॉक्टर अरुण बाबूराव घोडके यांच्याबाबत परिचय देताना त्यांचा जन्म 26/12/1968, शिक्षण इलेक्ट्रिक इंजिनियर आहेत ते, व्यवसाय काशेगाव शिक्षण संस्थेचे आझाद विद्यालय ज्युनियर कॉलेजचे प्राध्यापक, त्यांचा व्यसंग आहे गडकोट भ्रमंती। ऐतिहासिक वाटचाल पाहिले तर त्यांचं 31 वर्षात छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्यावर देश विदेशात 5000हून अधिक व्याख्याने त्यांनी दिली आहेत। विजयनगर, हिंदू साम्राज्य आणि रयत धारा या पुस्तकाचे ते लेखक आहेत। दक्षिण कोरिया येथील बुसान युनिव्हर्सिटीच्या वतीने डॉक्टरेट हे मानाची पदवी देऊन त्यांना गौरवण्यात आले आहे। छत्रपती संभाजीराजे यांचे नावाने शंभू प्रतिष्ठानी त्यांनी स्थापन केलेलं आहे। कन्हेरी मठ कोल्हापूर येथे दर पौर्णिमेस परमपूज्य अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी यांच्या उपस्थित 1998 पासून सलग 20 वर्षे ते व्याख्याने देत आहेत। याशिवाय 600हून अधिक सामाजिक संस्थांमधून ते सन्मानित झालेले आहेत। भारतीय टपाल विभागाच्या वतीने नावास टपाल तिकीट त्यांची नावाची जारी केलेली आहे। भारत सरकारच्या वतीने देण्यात येणाऱ्या पद्मश्री पुरस्कारासाठी त्याचं मानांकन करण्यात आलंय। त्यांना हे मानांकन मिळावं असं आपण सर्वांच्या वतीने मी तर त्यांना शुभेच्छा देतो। प्राप्त पुरस्कार त्यांना प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्र भूषण पुरस्कार त्यांना प्राप्त झाला आहे। मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्या हस्ते तो हा पुरस्कार त्यांना देण्यात आला आहे। उत्कृष्ट वक्ते पुरस्कार लोकसभेच्या अध्यक्षा माननीय सुमित्रा महाजन यांच्या हस्ते त्यांना हा देण्यात आलेला आहे। विश्वरत्न पुरस्कार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विश्वरत्न सन्मान मुंबई येथे, प्राइड ऑफ स्पंदन पुरस्कार माननीय राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते देण्यात। आणखी त्यांना शिवचंदन पुरस्कार, समाजभूषण पुरस्कार, धर्मवीर समाजराजे धर्मभूषण पुरस्कार, साहित्यरत्न पुरस्कार, पत्रकार रत्न पुरस्कार असे अनेक विविध प्रकारचे पुरस्कार त्यांना मिळाले आहेत। आज त्यांच्यासारखे एवढे इतिहासाचे गाडे अभ्यासक आणि आंतरराष्ट्रीय कीर्तीचे व्याख्याते आपल्यासारख्या या व्याख्यानमालेला लाभले आणि ते आपल्याला तर चांगल्या पद्धतीने असे होते शंभूराजे याविषयी मार्गदर्शन करणार। तर त्याचा परिचय संपतो। धन्यवाद, थँक्यू। धन्यवाद। यानंतर ज्या क्षणाची ज्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करून या ठिकाणी उपस्थित असलेले या परिसराचे खासदार परमादरणीय पाटील साहेब, ज्यांचा आजच माझा परिचय झाला, नितीन काकांचा, या ठिकाणी उपस्थित असलेले ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुरेशजी जाडकर, रोटरी क्लबचे विद्यमान अध्यक्ष प्रवीणजी चांदवडकर, या मकरंद पाटील जनकल्याण प्रतिष्ठानचे सर्व विश्वस्त मंडळी, त्यामध्ये प्रामुख्याने प्रतिष्ठानचे अध्यक्ष परमादरणीय सागर शेळके सर, नगरसेवक रवींद्र क्षीरसागर, उदयसिंह जगताप, सचिव गजेंद्र मुसळे, खजिनदार सुनीलजी शहा, आमचे परममित्र परमादरणीय डॉक्टर अनिलराजे निंबाळकर, श्री शशिकांत जाधव पत्रकार दैनिक पुढारी, दैनिक सकाळचे रमेशजी धायगुडे, दैनिक पुण्यनगरीचे आदरणीय ज्ञानेश्वर ससाणे, ज्याने आमचा परिचय करून दिला ते रमेशजी धायगुडे, जे मला इथं घेऊन आले ते जगन्नाथ शिंदे आणि माझे परमस्नेही माझे लहान बंधू
डॉक्टर मिलिंदजी काकडे पाटील आणि उपस्थित या शिवकालीन नगरीतील सर्व ज्येष्ठ आणि श्रेष्ठ बंधूंनो, भगिनीनो आणि माझ्या तरुण मित्रांनो, छत्रपती संभाजीराजांचं जीवन चरित्र तारीख वार तिथीनुसार मी आपल्या पुढे ठेवणार आहे. जो इतिहास आतापर्यंत आपल्याला माहित नाही, गेली 33 वर्षाची तपश्चर्या, जे 350 किल्ले फिरलो, ते तारीख वार तिथीनुसार तो इतिहास मी आपल्या पुढे ठेवणार आहे. तो इतिहास बोलण्यापूर्वी थोडस माननीय मकरंद पाटील जनकल्याण प्रतिष्ठानविषयी बोलायला हवं. वास्तविक निंबाळकर सर, मी कधी व्यावहारिक भाषा बोलत नाही, मला ती जमतही नाही. शिवचरित्रातला तुम्हाला ठाऊक नसलेले दाखला देतो, या मंडळींचा गौरव करतो आणि पुन्हा आपण शिवशाही शंभूशाहीमध्ये निघून जाऊया. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य संकल्पना सत्यामध्ये उतरण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी शिवाजी महाराजांना 3 वेळा गुप्त धन सापडलंय. पहिला हंडा महाराजांना सापडला तो तोरणा किल्ल्यावरती, त्यामध्ये सोन्याच्या मोहरा होत्या. दुसरा हंडा महाराजांना सापडला तो दुर्गाडीच्या किल्ल्यावरती, दुर्गाडीचा किल्ला कल्याण जवळ आहे, त्यामध्ये सोन्याच्या मोहरा होत्या. आणि तिसरा हंडा महाराजांना सापडला तो आपल्या सातारा, सांगली आणि कोल्हापूर सीमेवरती असणाऱ्या किल्ले प्रचितगडावरती. तो किल्ले प्रचितगड नरवीर तानाजी मालुसरे जिंकला इसवी सन 1668ला. तर शिवाजी महाराज राजगडला होते. महाराजांच्या कानावरती वार्ता गेली, तानाजीनं गड घेतला. महाराजांना वाटलं कधी एकदा तो गड पाहिन. महाराजांनी राजगड सोडला आणि किल्ले प्रचितगडाला पायथ्याला महाराजांसाठी एक पालखी ठेवण्यात आली. महाराजांचे घोडे तिथं आले, आदबीचे मुजरे झडले आणि तानाजी मालुसरे पुढे येऊन महाराजांना म्हणाला, महाराज आपण पालखीमध्ये बसावं. आणि श्री शिवछत्रपती पालखीमध्ये बसले. पालखीचा गोंडा उजव्या हाताने महाराजांनी पकडला. भोलुकीने पालखी उचलली आणि पालखी किल्ले प्रचितगडाचा डोंगर चढू लागली. निम्मा डोंगर चढून गेली असेल नसेल इतक्यात जोराचं वादळ सुटलं. महाराजांच्या कमरेला एक शेला बांधला होता. तो शेल्याचा शेवट त्या पालखीच्या बाहेरून वाऱ्यावर त्याचा फडकत होता आणि अचानक तो शेला एका बोरीच्या झाडामध्ये अडकला. महाराज म्हणाले, थांबा, किती अवकाश. महाराजांच्या कमरेत शेला अडकला. मावळे मंडळी धावत आली, त्यांनी तो शेला सोडवला. पालखी खाली ठेवण्यात आली. महाराज त्या पालखीतून बाहेर पडले आणि त्या बोरीच्या झाडाजवळ आले आणि महाराज बोलले, या बोरीच्या झाडानं आम्हास थांबवले, या ठिकाणी खणावे. खणावे याचा अर्थ बंधूनो उकरावे. आणि त्या बोरीच्या झाडाखाली उकरण्यास प्रारंभ केला. तर त्या बोरीच्या झाडाखाली शिवाजी महाराजांना एक भला मोठा हंडा सापडला. त्या हंड्यामध्ये सोन्याच्या मोहरा होत्या. हिंदवी स्वराज्यासाठी शिवाजी महाराजांना सापडलेलं ते 3रं भूमिगत धन होतं. आणि असाच एक हंडा अलीकडच्या काळामध्ये या शिवकालीन लोणंद नगरीमध्ये सापडला. तो म्हणाल, घोडके सर, कुठं आहे तो हंडा आणि कुठं आहेत त्या सोन्याच्या मोहरा? तो हंडा म्हणजे मान्य मकरंद पाटील जनकल्याण प्रतिष्ठान आणि खेमधीर व्याख्यानमाला. आणि त्या मोहरा म्हणजे आपण सगळे गेले 3 दिवस अव्याहतपणे विचार साधना करण्यासाठी देत आहात, ते सगळे सोन्याचे मोहराच आहेत. आणि ही मंडळी ज्यांनी अहोरात्र कष्ट घेतले, मगाशी बोलता बोलता निंबाळकर सर बोलले, उन्हातान्हात सुद्धा आमच्या प्रतिष्ठानच्या लोकांनी पत्रिका वाटलेल्या आहेत आणि तुम्हाला एकत्रित करण्याचा प्रयत्न केला आहे. आपण फार मोठा विचाराचा जागर करताय, याला तोड नाही, तुलना नाही. आपलं कौतुक शब्दात होणं शक्यच नाही आणि आपण फार मोठं काम करताय. अशा या व्यासपीठावरून मला आपण छत्रपती संभाजी महाराजांचं जीवनचरित्र हा विषय दिलाय. विषय फार मोठा आहे. किमान 2-2 तासाची 7 व्याख्यानं नक्की होतील. पण आज इतका वेळ नाही. पण जितकं तुम्हाला जे ठाऊक नाही आणि या सबंध परिसरात घडलं, तो इतिहास तारीख वार तिथीनुसार मी आपल्या पुढे ठेवणार आहे. चैत्र शुद्ध पौर्णिमा, वार शनिवार, दिनांक 3 एप्रिल 1680, हनुमान जयंती होती. त्या दिवशी बरोबर दुपारी 12 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांचं रायगडला निधन झालं. निधनासमय त्यांच्याजवळ सोयराबाई, पुतळाबाई, सगुणाबाई या राण्या, राष्ट्रप्रधान म्हटले की प्रमुख मंडळी, त्यामध्ये अन्नूज दत्तो, बाळा चिटणीस, हिरोजी फर्जंद, प्रल्हाद पंडितराजी आदी उपस्थित होते. शत्रू पक्ष चाल करून येईल म्हणून रायगडच्या दरवाजातून बंद करण्यात आले.
आणि बरोबर सायंकाळी 6 वाजता महाराजांचा देह चितेवरती ठेवण्यात आला आणि कोवळ्या 10 वर्ष राजारामाच्या उपस्थितीमध्ये साबाजी भोसल्यांच्या हस्ते शिवाजीराजांच्या चितेला अग्नी दिला आणि सारी विधी सोयराबाईंनी रायगडावरती उरकले. यावेळी सरसेनापती हंबीरराव होते हे तुमच्याच जिल्ह्यामध्ये कराडला होते, तर संभाजीराजे हे पन्हाळगडावरती होते. यावेळी संभाजीराजांचं वय होतं 23 वर्षांचं. शिवाजीराजांचा मृत्यू झाला आणि त्या मृत्यूची बातमी वडील पुत्र संभाजीराजांना पन्हाळगडला सोयरामातेनं नाही सांगितली. त्याला एक कारण होतं. या सोयराबाईचं ना ह्या फार महत्वाकांक्षी होत्या. कोणी या सोयराबाई? सरसेनापती हंबीररावांची सख्खी बहीण तळबीड मोहिते घराणं या घराण्यातली मुलगी शिवाजीराजांची दुसरी पत्नी होती आणि त्यांना एक मुलगा होता, त्यांचं नाव होतं राजाराम. आणि त्यांना असं नेहमी वाटायचं की शिवाजीराजांच्या मृत्यूनंतर माझाच मुलगा म्हणजे राजाराम त्या गादीवरती बसावा, ती गादी संभाजीराजांना मिळू नये. संभाजीराजांच्या आईचं नाव होतं सईबाई. कोण आहे सईबाई? सकल सौभाग्य संपन्न थोरल्या राणी सरकार फलटणचं नाईक निंबाळकर घराणं या घराण्यातली मुलगी शिवाजीराजांची पहिली पत्नी होती आणि त्यांना एक मुलगा होता, त्यांचं नाव होतं राजे संभाजी. संभाजीराजा अवघे 2 वर्ष 4 महिन्याचे होते तर त्यांच्या आईचं म्हणजे सईबाईंचं निधन झालं. ती तारीख होती 5 सप्टेंबर इसवी सन 1659. आईविना वाढलेले संभाजीराजे शिवाजीराजांचा मृत्यू झाला तो मुक्काम होता किल्ले पन्हाळगडावरती आणि त्यांचं वय होतं 23 वर्षांचं. आणि सोयराबाईंनी वार्ता मुद्दाम पन्हाळगडला संभाजीराजांना नाही सांगितली. तसं बंधूनो, महाराजांच्या मृत्यूच्या 3ऱ्या दिवशी म्हणजे दिनांक 6 एप्रिल 1680 या दिवशी ते बातमी पन्हाळगडला संभाजीराजांना कळाली. राजांना अतिशय वाईट वाटलं. आपल्या वडिलांचं निधन होतंय काय ना आपली सख्खी सावत्र माता ती निधनाची वार्ता कळवत नाही. म्हणून संभाजीराजांनी याच पन्हाळगडावरती शिवाजीराजांचा पिष्टमय देह तयार केला. भगिनीनो, पिष्टमय याचा अर्थ पिठाचा देह. तो चितेवरती ठेवण्यात आला आणि संभाजीराजांनी मंत्रपट म्हणून शिवाजीराजांच्या चितेला अग्नी दिला आणि सारी विधी तुमच्या पन्हाळगडावरती उरकले. ही बातमी जनमानसात पसरली. तो अनेक मराठी मंडळी, अनेक सरदार मंडळी या पन्हाळगड जाऊले आणि गीतेमध्ये उक्ती आहे, सिनेस म्हणतात जनसिंहासन रघुकुल शेखर वरी बैसता. या उक्तीचा सार प्रत्यय तो पन्हाळगडला आला. भगिनीनो, शिळा याचा अर्थ दगड. दगडावरती जर योग्य लायकीची व्यक्ती बसली तर त्याला सुद्धा सिंहासन म्हणतील. हिंदवी स्वराज्य सिंहासन खऱ्या अर्थानं रायगडला होतं, पण अनेक मराठी मंडळी, अनेक सरदार मंडळी या पन्हाळगड जाऊन आली आणि पन्हाळगड जणू स्वराज्याची राजधानी बनली आणि स्वराज्याचा सारा कारभार तुमच्या पन्हाळगडावरून सुरू झाला. इकडे रायगडला सोयरामाता स्वस्थ नव्हत्या. त्यांना कधीकदा मुलगा चिरंजीव राजाराम गादीवर बसणं झालं होतं. म्हणून त्यांनी शिवाजी महाराजांच्या मृत्यूच्या 18व्या दिवशी म्हणजे दिनांक 21 एप्रिल 1680 या दिवशी त्यांनी राजारामांना गादीवर बसवलं. त्यांचा मंच करून पाडला. त्याच दिवशी सदर बैठक घेतली. ज्येष्ठ आणि श्रेष्ठ लोकांशी सल्लामसलत केलं आणि सोयराबाईंनी संभाजीराजांच्या विरुद्ध पहिला कट रचला. सोयराबाई सदर बसल्या होत्या. अष्टप्रधान मंडळी पुढे बसली होती. मोरबंद पिंगळे होते, अण्णोजी दत्त होते, बाळाजी चिटणीस होते आणि सोयराबाई त्यांना बोलल्या. बकरीतली वाक्य थोडी सोपी करून सांगतो. त्या बोलल्या, आज आपण चिरंजीव राजारामास गद बसवले हे पाहून आम्ही खुश आहोत. इथून पुढे राजारामाच्या आज्ञेतून राजकारभार करण्याचे ठरलेले आहे. ही बाब संभाजी सावडणार नाही तर आम्हास असे वाटते त्या संभाजीस कैद करणे. आपणास काय वाटते तो आपण आम्हास सल्ला देणे. अष्टप्रधान मंडळीच्या साऱ्या मंडळी माना डोलवल्या, पण एक मान नाही डोलवली गेली. त्यांचं नाव होतं बाळाजी आवजी चिटणीस. हे बाळाजी चिटणीस मूळचे कुठले म्हणाल तर मूळचे ते कोकणातले कोटऱ्याचे, पण आजही त्यांचा राहतावाडा आमच्या सांगली जिल्ह्यातल्या वाळवे तालुक्यातील बोरगाव या गावी आहे. आपण कधी आला तर या पहा. ते शिवाजीराजांचे पत्रलेखक होते. शिवाजीराजांचे काही पत्र सापडतात ना, मी ते पाहिलेले आहेत आणि त्यातलं बहुतांशी सुंदर हस्ताक्षर कोणाचं होतं तर बाळाजी चिटणीसांचं आहे. त्यांनी मान नाही डोललेली हे चाणाक्ष सोयराबाईने पाहिलं आणि सोयराबाई त्यांना बोलल्या, चिटणीस आपणास काहीतरी सांगावायचे आहे असं म्हटलं. चिटणीस सुटले. त्यांनी भीत सोयराबाईंना राजदरबार मुजरा घातला आणि ते एकच वाक्य बोलले, राणी सरकार, संभाजी राजास कैद करणे ही बाब सोपी नाही. या काम्यामास सरनोबत सरसेनापती हंबीरराव मोहिते हवेत. सरसेनापती हंबीरराव मोहिते होते तर कोण? सोयराबाईंचे सख्खे भाऊ होते. ताबडतोब सोयराने एक पत्र सरसेनापती हंबीरराव मोहिते लिहिलं. ते पत्र आज आत्ता जसं तसं भारत इतिहास संशोधन मंडळ पुणे इथं उपलब्ध आहे. त्या पत्रात सोयराबाई आपल्या भावाला येतात. सरनोबत सरसेनापती हंबीरराव मोहिते यासी
आज आम्ही चिरंजीव राजारामास गादी बसवले, हे वर्तमान ऐकून आपण खुश झाला असाल. इथून पुढे राजारामाच्या आज्ञेतून राजकारभार करण्याचे ठरलेले आहे. ही बाब संभाजी आवडणार नाही, तर आम्हास वाटते त्या संभाजीस कैद करणे. आपणास काय वाटते ते आपण आम्हास उलट खत पाठवून कळवणे. उलट खत पाठवून कळवणे याचा अर्थ असा, आपण परत पत्र लिहा आणि आम्हाला कळवा. ते पत्र घेऊन खिजी रायगडून निघाला. यावेळी सरसेनापती हंबीरराव होते, हे कराडला होते, ते आपल्या छावणीमध्ये बसले होते. पुढे 15,000 मराठ्यांचा तळ होता. आपल्या बहिणीचं पत्र त्यांच्या हाती पडलं, त्याने उलगडलं, वाचलं आणि त्या स्वामिनिष्ठ सेवकाला नाही पटलं. त्यांनी एकाच ओळीचं पत्र लिहिलं. तेही पत्र आता उपलब्ध आहे. त्या पत्रात सरसेनापती हंबीरराव ते आपल्या बहिणी लिहितात, राणी सरकार सोयराबाई यासी, आपण जिथे जिथे जाल तिथे तिथे मी आहेच. मित्र हो, नाण्याला जशा दोन बाजू असतात तशा पत्रातल्या वाक्याला दोन बाजू होत्या, म्हणजे दोन अर्थ होते. पहिला अर्थ असा, आपण जिथे जिथे जाल तिथे तिथे मी याचा अर्थ असा, मी तुमच्यावर आहेच. आणि दुसरा अर्थ असा, आपण जिथं जिथं जाल तिथं तिथं मी आहेच. आणि रायगडच्या कटकऱ्यांनी पहिला अर्थ लावला, आपण जिथे जिथे जाल तिथे तिथे मी याचा अर्थ. सरसेनापती हंबीरराव आपल्याला सामील आहेत. ताबडतोब संभाजी राजांना कैद करण्यासाठी मोरोपंत पिंगळे, अन्नूस दत्तो, बाळा चिटणीस यांच्याजवळ 5,000 मराठ्यांची फौज दिली आणि ती फौज रायगडून निघाली. कराडला यायचं, सरसेनापती हंबीरराव त्यांनी घ्यायचं, पन्हाळगड जायचं, संभाजी राजांना कैद करायचा असा त्या फौजेचा मानस होता. दरबदल करत ती फौज कराडला आली आणि कराडला आलेल्या स्वामिनिष्ठ सेवकानं सरसेनापती हंबीरराव त्यांनी राष्ट्रप्रधान मंडळींना ताबडतोब कैद केलं. केवळ कैदच नाही केलं, तर साखळ त्यांनी जेरबंद केलं. केवळ जेरबंद नाही केलं, तर त्यांना ते घेऊन तडक पन्हाळगडला गेले. संभाजीराजे सदरवती बसले होते. घडलेला सारा वृत्तांत सरसेनापती हंबीरराव संभाजी राजांना सांगितला. राजांना अतिशय वाईट वाटलं. आपल्या वडिलांचं निधन 1.5-2 महिने उलटतात काय, आपली सख्खी सावत्र माता आपलं कटकार स्तन करते आणि मोहिते मामा आपल्याला साथ देतात. राजे सदरून उठले. त्यांनी मोहिते मामाला कडोडून मिठी मारली आणि राजांनी पन्हाळगड सोडला. ते आले, ते प्रतापगडावरती आले, तुळजाभवानीचं दर्शन घेतलं आणि तिथून तडक आले ते रायगडला. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांचं लेकरू संभाजीराजे प्रथमच रायगडला आले. ती तारीख होती 18 जून इसवी सन 1680. आल्यानंतर संभाजीराजांनी या कैद केलेल्या मंडळींना कैदेमध्ये टाकलं. त्याच दिवशी सदरती बैठक घेतली. ज्येष्ठ आणि श्रेष्ठ लोकांशी सल्लामसलत केलं आणि या कैद केलेल्या मंडळींना कैदेतून मुक्त केलं. केवळ मुक्तच नाही केलं, अन्नूज दत्तो हे अमात्य होते, त्यांना अमात्यपदी बसवलं. बाळा चिटणीस हे चिटणीस होते, त्यांना चिटणीसपदी बसवलं. प्रल्हाद पंडित मिराजी हे न्यायाधीश होते, त्या न्यायाधीशपदी बसवलं. प्रत्येकाला आपापल्या पदा बसवलं. दरम्यानच्या काळात त्या कोठडीमध्ये मात्र मोरोपंत पिंगळ्यांचं निधन झालं. संभाजीराजांनी त्यांच्या जागेवरती त्यांच्या मुलास बसवलं आणि निळोपंत पिंगळे स्वराज्याचे मुख्य प्रधान झाले आणि स्वराज्याचा सारा कारभार रायगडावर सुरू झाला. पुन्हा 2 दिवसांत संभाजीराजांनी सरसेनापती हंबीरराव बोलून घेतलं, गुप्त खलबत केलं. दुसऱ्या दिवशी भल्या पाटे 15,000ची फौज घेऊन सरसेनापती हंबीरराव ते बुऱ्हाणपूर शहरावरती चालून गेले. मित्रो, कुठं आहे बुऱ्हाणपूर शहर? आपण कधी गेलात तर जा पहा. बुऱ्हाणपूर शहर हे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमेवरती आहे. ते मध्य प्रदेशमध्ये आहे. औरंगजेब बादशाहचं अत्यंत सुंदर आणि समृद्ध शहर होतं. त्या शहरामध्ये 18 पुरे होते. पुरे याचा अर्थ गल्ल्या. बहादूरपुरा, नवाबपुरा, जहांगीरपुरा, अकबरपुरा, शहाजनपुरा अशा 18 पुरे होते. अगणित संपत्ती होती. सोने, चांदी, हिरे, माणिक, मोती, उंच कापड अगणित होतं. आणि औरंगजेब बादशाह त्या बुऱ्हाणपूर शहराला म्हणत असायचा, बुऱ्हाणपूर शहर म्हणजे विश्वसुंदरच्या गालावरील सुंदर तीळ होय. कारण बंधूनो, त्याला कारणे तसं होतं, कारण औरंगजेबाचं पहिलं वहिलं प्रेम प्रकरण त्या शहरात होतं. त्याचा असं झालं, थोडक्यात सांगतो. औरंगजेब बादशाह जेव्हा बुऱ्हाणपूर शहरात असायचा तर तिथे अब्दुल लतीफचा दर्गा होता. आजही तो दर्गा आहे. औरंगजेब बादशाह दिवसातून 5 वेळा आपल्या छावणीतून अब्दुल लतीफच्या दर्ग्याला नमाज पडायला जायचा. तो ज्या मार्गावरून जायचा त्या मार्गावरती एका रजपूत स्त्रीचं घर होतं. तिचं नाव होतं हिराबाई राठोड. ती कुठून औरंगजेबावर पाहायची आणि पाहता पाहता घोटाळा झाला. औरंगजेब बादशाह तिच्याकडे बघू लागला. ती दोघे एकमेकाच्या प्रेमात पडली. म्हणून औरंगजेब बादशाह म्हणायचा, बुऱ्हाणपूर शहर म्हणजे विश्वसुंदरच्या गालावरील सुंदर तीळ होय. अशा सुंदर तीळावरती 15,000 मराठ्यांची फौज घेऊन सरसेनापती हंबीरराव ते चालून गेले. तिथं काकरखान नावाचा मोंगली सरदार होता. त्याला काळ्या मराठ्यांची फौज होती.
तो पळून गेला. मराठ्याने ते शहर 3 दिवस लुटलं. त्या शहरामध्ये 18 पुरे होते, गणित संपत्ती होती. लुटीचे ढीग गोळा केले. ती सार लूट 2200 घोड्यावरती लागली आणि सरसेनापती आंबेरून त्यांनी बुऱ्हाणपूर शहर सोडलं. ते आले ते रायगडला. संभाजीराजांना फार मोठा विजय प्राप्त झाला आणि या महान विजयानंतर सरसेनापती आंबेरून त्यांनी संभाजीराजांना गळ घातली. ते म्हणाले, शंभूराजे आता छत्रपती व्हा, आता छत्रपती व्हा. आणि राजांनी मान्यता दिली आणि रायगडला प्रचंड तयारी सुरू झाली. किती वेळ सांगू, राजांचा राज्याभिषेक आम्ही सांगायचा ठरला, आपण ऐकायचा ठरला. किमान 1 तास जाईल. आज इतका विषय वेळ नाही, पुढचा विषय मोठा आहे. 1 तासाचा राज्याभिषेक 2 मिनिटांमध्ये संपवतो. 32 मन सोन्याचं सिंहासन सजलं होतं. अष्टप्रधान 8 दिशेला सुवर्ण कलश घेऊन उभे होते. त्या सिंहासनाला एकूण 5 पायऱ्या होत्या. शंभूराजे सिंहासनाच्या बाजूने निघाले. राजाने सिंहासनाच्या पहिल्या पायरीला हात लावला. राजांना आठवण आली ती आपल्या आईची. सकल सौभाग्य संपन्न थोरल्या राणी सकाळ सईबाई संभाजीची आई होती. आज आईची आठवण होती. त्या आईचं निधन झालं. ती तारीख होती 5 सप्टेंबर 1659. राजेंद्र पायला वंदन केलं. शंभूराजेंनी सिंहासनाच्या दुसऱ्या पायरीला हात लावला. राजांना आठवण आली ती आपल्या आजीची. राजमाता जिजाऊ साहेब संभाजीराजांची आजी होती. त्या आजीचं निधन झालं. ती तारीख होती 17 जून 1674. राजांना पाहिलं वंदन केलं. शंभूराजेंनी सिंहासनाच्या तिसऱ्या पायरीला हात लावला. राजांना आठवण आली त्या आपल्या वडिलांची. पुण्य श्लोक छत्रपती शिवाजीराजांची. त्यांचं निधन झालं. ती तारीख होती 3 एप्रिल 1680. राजांना पाहिलं वंदन केलं. शंभूराजेंनी सिंहासनाच्या 4थ्या पायरीला हात लावला. राजांना आठवण आली आणखीन एका सावत्र मातेची. पुतळा माता संभाजीराजांची सावत्र माता होती. त्या मातेचं निधन झालं. ती तारीख होती 27 जून 1680. राजांना पहिलं वंदन केलं. शंभूराजेंनी सिंहासनाच्या 5व्या पायरीला हात लावला. राजांना आठवण आली स्वराज्यासाठी धरती पडलेल्या अनेक शूरांची वीरांची. राजांनी 5व्या पायरीला वंदन केलं. 5 पायऱ्या ओलांडून शंभूराजे सिंहासनाजवळ आले. सिंहासनाला वंदन केलं आणि शंभूराजे सिंहासनाधीष्ट झाले. गुजर उतारण गुजर बुतुलीत मोठ्याने अलकाप दिला. तो मोठ्याने म्हणाला, महाराज धर्मविरागनी शिवराज्यभूषण मुघल संहारक महाराजाधिराज राजा शंभू छत्रपती की जय 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 असा जय जयकार झाला. आणि शंभूराजे छत्रपती झाले, छत्रपती झाले, छत्रपती झाले. इकडे औरंगजेबाच्या बाबतीत आणखीन एक वाईट घटना घडली. मित्र हो, औरंगजेबाला एकूण 9 मुलं होती. त्यातले पहिली 4 मुलं होती, बाकीच्या 5 मुली होत्या. त्या मुलांची नाव अशी: पहिल्याचं नाव शाहिदा अज्जम, दुसऱ्याच नाव शाहिदा मोज्जम, तिसऱ्याच नाव शाहिदा कांबक्ष आणि चौथ्याच नाव शाहिदा अकबर. 5 मुली होत्या. त्या मुलींची नाव अशी: पहिलीच नाव झिबुनिस्सा, दुसरीच नाव जिहातुनिस्सा, तिसरीच नाव झुब्तुनिस्सा, महिरूचं नाव महिरुनिस्सा आणि 5वीच नाव बदरुनिस्सा. असा 9 मुलांचा बाप आलमगीर औरंगजेब बादशाह होता. यातल्या त्याचा जो 4था मुलगा होता ना, त्याचं नाव होतं शाहिद अकबर. त्याला मनातून असं नेहमी वाटायचं, उगीच वाटायचं, कधी एकदा आपला बाप औरंगजेब बादशाह मरतोय आणि आपण दिल्लीच्या तख्तावरती बसतोय. आणि का नाही वाटणार? औरंगजेब बादशाहचा घराण्याचा इतिहास पाहिला तर बंधून हे सारा असंच होतं. औरंगजेब बादशाह जेव्हा दिल्लीच्या तख्तावरती बसला तर त्यानं आपल्या आई वडिलाला मुमताज आणि शहाजहान बादशाहला कैदेत टाकलं. सख्या 3 भावांचा खून केला. 36 नातलगांना ठार मारलं. असे 39 लोकांचा निकाल लावून आलमगीर औरंगजेब बादशाह दिल्लीच्या तख्तावरती बसला होता. औरंगजेबाचा बाप शहाजहान बादशाह जेव्हा दिल्लीच्या तख्तावर बसला तेव्हा त्याच्या बापाशी जहांगीरशी हेच केलं. जहांगीर जेव्हा दिल्लीच्या तख्तावर बसला तेव्हा त्यानं त्याच्या बापाशी सम्राट अकबरशी तेच केलं. म्हणून सम्राट अकबरचं खापरतुंड शाहिद अकबर आपल्या बापाविरुद्ध तेच करायला निघालं. तेव्हा त्यानं ठरवलं. तो अजमेर उठला तर राजस्थानमध्ये गेला. राजस्थानमध्ये 2 प्रांत होते, उदयपूर, मारवाड. आणि तिथे एक फार मोठा राजपूत नेता होता. त्याचं नाव होतं दुर्गादास राठोड. त्याजवळ 60,000 राजपुतांची फौज होती. आणि औरंगजेबाचा मुलगा त्याला जाऊन भेटला आणि त्याला बोलला. त्याचा मराठी तजुर्मा असा, तो म्हणतो, हे दुर्गादास राठोड, तुम्ही आणि आम्ही मिळून आमच्या बापावरती म्हणजे औरंगजेबावरती चालून जाऊ. त्याला खलास करून टाकू. मिळाल्या गादीचे 2 भाग करू. एक गादी तुला देतो, दुसरी गादी मला ठेवतो. असं म्हटल्यानंतर त्या दुर्गादास राठोडला खूप आनंद झाला. त्यानं ताबडतोब मान्यता दिली. शाहिद अकबर, दुर्गादास राठोड आणि 60,000 राजपूत सेना औरंगजेबाला कैद करण्यासाठी उदयपूरहून निघाली. एवढा औरंगजेब बादशाह अजमेरला होता. बंधूनो,
उदयपूर ते अजमेर बरोबर 120 मैलांचं अंतर, 120 मैलांचं अंतर कापायला 15 दिवसापेक्षा अधिक कालखंड लागला. इकडं औरंगजेबाशा अजमेरला होता. तो खूप भेला, तो भीत होता. तो आपल्या मुलाला अकबरला नव्हे, तो भीत होता त्या दुर्गादास राठोडला नव्हे, तर तो भीत होता त्या 60,000 राजपूत सेनेला. कारण अनेक युद्धामध्ये त्या राजपूतांनी औरंगजेबाचा एकतर्फी पराभव केला होता, म्हणून तो भीत होता. धर्मजल कृती फौज अजमेरच्या अलीकडे 3 कोसावरती एक पातशापूर नावाचं गाव होतं. आजही ते गाव आहे. त्या गावातून थांबली. उद्या सकाळी उठायचं, औरंगजेबाला कैद करायचं आणि दिल्लीच्या तख्तावरती त्याच्या मुलाला बसवायचं, एवढ्या टप्प्यावरती ती मंडळी थांबली. इतक्यात औरंगजेब बादशाने एक पत्र लिहिलं. मित्र, औरंगजेब बादशाह क्रूर होता, मान्य. औरंगजेब बादशाह कपटी होता, मान्य. औरंगजेब बादशाह धर्मीळ होता, मान्य. परंतु औरंगजेब बादशाह अतिशय बुद्धिमान होता, हे आपण मान्यच करावं लागेल. त्याने एक पत्र लिहिलं. कुणाला म्हणाल तर आपल्या मुलाला, जो मुलगा कैद करण्यासाठी पातशापूरून थांबलाय, औरंगजेबाने त्याला पत्र लिहिलं. त्याचा मराठी तर्जुमा असा औरंगजेब बादशाह आपल्या मुलाला लिहितो. हे शहाजी अकबर, आपल्या ठरलेल्या योजनेप्रमाणे तू दुर्गादास राठोड आणि राजपूत सेनेला इकडे घेऊन आलास, फार चांगलं केलंस. उद्या पहाटे तू एका बाजूनं आणि दुसऱ्या बाजून मिळून कापर राजपुतांना खलास करून टाकू. औरंगजेबानं पत्र लिहिलं होतं आपल्या मुलाला अकबरला. परंतु ते पत्र अकबरच्या हाती न पडता दुर्गादास राठोडच्या हाती कसं पडल हे औरंगजेबानं पाहिलं. आणि औरंगजेबाच्या योजनेप्रमाणे ते पत्र दुर्गादास राठोडांच्या ते पडलं. इकडे पातशापूरला दुर्गादास राठोड आपल्या छावणीमध्ये होते. पलीकडच्या बाजूला अकबर छावणी होती. 60,000 राजपूत तळता. इतक्यात औरंगजेबाचं पत्र दुर्गादासाने ते पडलं. त्यांनी उलगडलं, वाचलं आणि ते विलक्षण गोंधळे. त्यांना असं वाटलं हा औरंगजेबाचा मुलगा आहे, त्यानं फसवून आपल्याला इकडे आणलंय. उद्या हा एका बाजूनं, त्याचा बाप एका बाजून येऊन आपल्याला खलास करून टाकणार. हा म्हणतात त्या पत्रातली बातमी राजपूत गोटामध्ये पसरली. अत्यंत शूर लढवय राजपूत रातोरात पळून निघू लागले. शहादा गुरु आपल्या छावणीतून बोरत बाहेरला. दुर्गादास राठोडनं रागानं ते पत्र अकबर छाती दिलं. अकबरनं वाचलं आणि तो दुर्गादास राठोडला सांगू लागला, आईशी कोई बात नाही, आईशी कोई बात नाही. तर दुर्गादास राठोडनं पळून जाणार राजपूत सेनेकडे हात केला. अकबर एका घोड्यावरती बसला आणि तो पळून जाणार राजपूत सेनेच्या आडवा झाला आणि तो म्हणाला, मेरे बहादुरो ठेरो ठेरो, आईशी कोई बात नहीं, मैं मेरे अब्बाजन को नहीं मिला. ये मेरे अब्बाजन मेरे खिलाफ साजिश की है, साजिश की है, साजिश की है. पण ऐकतो कोण? अफेल एक प्रचंड असतो म्हणतात, त्यात सत्य आहे. अत्यंत शूर लढवय राजपूत रातोरात पळून गेले. राहिले फक्त 2, एक शहाजी अकबर आणि दुर्गादास राठोड. आता जायचं कुठं? औरंगजेबाकडं. औरंगजेब जीवन सोडेल काय म्हणून ती घोड्यावरती बसली आणि दोघं धावत 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 विजापूरच्या आदिलशाकडे गेली. आदिलशाह सल्तनत 5 लाखाची फौज होती. त्या दरबारात गुडघे टेकले, राजेश्रय मागितला. आदिलशाह तख्तावर विचार केला, आपण जर औरंगजेबाच्या मुलाला आश्रय दिला आणि ती वार्ता औरंगजेबाला कळाली तर उद्या औरंगजेब भली मोठी फौज घेऊन आपल्या विजापूरती चालून येईल आणि आपली सल्तनत नेस्तनाबूत करून टाकेल. त्यांना आश्रय नाही दिला. परत ती दोघं धावत 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 गोळकोंड्याच्या कुतुबशाकडे गेली. कुतुबशाह सल्तनत 3 लाखाची फौज होती. त्या दरबारात गुडघे टेकले, राजेश्रय मागितला. कुतुबशाह सुद्धा आदिलशाह सारखा विचार केला, त्या दोघांना आश्रय नाही दिला. परत ती दोघं धावत धावत बंधूनो पन्हाळगडला आले. छत्रपती संभाजीराजे सदरीती बसले होते. घडलेला सारा वृत्तांत दुर्गादास राठोडांनी संभाजीराजांना सांगितला. गुडघे टेकले आणि राजेश्रय मागितला. संभाजीराजे सदरून उठले. त्यांनी दुर्गादास राठोडचा हात हातात घेतला. औरंगजेबाच्या मुलाचा हात हातात घेतला. आपल्या छातीला बिलगलं आणि संभाजीराजांनी त्या दोघांना राजाश्रय दिला. केवळ राजाश्रयच नाही दिला तर भगिनीनो, अष्टविनायक मधील पाली नावाचं एक गाव आहे. त्या पाली गावाजवळ सुधागड नावाचा एक किल्ला आहे. त्या किल्ल्यावरती 300 घोडदळ आणि 400 पायदळ अशी 700 लोकांची फौज त्या दोघांच्या संरक्षणार्थ दिली आणि औरंगजेबाच्या मुलाला त्या सुधागडावरती ठेवलं. ही गोष्ट सामान्य नव्हती. जर संपूर्ण हिंदुस्थानमध्ये औरंगजेबाच्या मुलाला कोण आश्रय देत नव्हतं तर छत्रपती संभाजीराजांनी आश्रय दिलाय. तर संभाजीराजांचं वय आहे 23 वर्ष 6 महिन्यांचं आणि औरंगजेबाच्या मुलाचं वय सुद्धा 23 वर्ष 6 महिन्याचं आहे. दोघं समज काय विचाराची आदान प्रदान होत होती. संभाजीराजांनी पुरेपूर फायदा उठवला. अनेक मोहीम आखल्या आणि प्रत्येक मोहिमेमध्ये संभाजीराजांना विजय प्राप्त होत होता. आणि हीच बाब
एका बाईला खटकली. तिचं नाव होतं सोयराबाई. सोयराबाई अजूनही स्वस्थ नव्हत्या. त्यांना अजून असं वाटत होतं शिवाजीराजांच्या मृत्यूनंतर माझाच मुलगा राजाराम गादीवरती बसावा. पुन्हा त्यांनी संभाजीराजांच्या विरुद्ध दुसरा कट रचला. सोयराबाई सदरीत बसल्या होत्या. अष्टप्रधान मंडळीतली प्रमुख मंडळी पुढे बसली होती. त्यामध्ये अण्णोजी दत्त होतो, त्याचा भाऊ सोमोजी दत्त होतो, बाळाजी औजी चिटणीस आणि हिरोजी फर्जंद. आणि सोयराबाईंनी एक विषयाची पुडी तयार केली आणि एक पत्र तयार केलं. कुणाला म्हणाल तर सुधागडला असणाऱ्या औरंगजेबाच्या मुलाला. त्या पत्रात सोयराबाई औरंगजेबाच्या मुलाला लिहितात, हे शाहिद अकबर, तुमचा आणि संभाजीचा खूप सलोखा हे आम्ही जाणून आहोत. सलोखा याचा अर्थ संबंध. आम्ही देत असलेली विषयाची पुडी गोड बनवून संभाजीराजांच्या जेवणात घाला. हे जर आम्ही फत्ते कराल तर हिंदवी स्वराज्याच्या 2 गाद्या करू. एक गादी चिरंजी राजावर ठेवू आणि दुसरी गादी आम्हाला तुम्हाच देऊ. ते पत्र ते विषयाची पुडी घेऊन घ्यायची. रायगडून खातीवर उतरला तो सुधागडला. सुधागड छावणीमध्ये दुर्गादास राठोड अकबर बसले होते. ते पत्र ती विषयाची पुडी अकबरच्या हाती दिली. अकबरने विषयाची पुडी पाहिली. ते पत्र वाचलं आणि ते पत्र त्यांनी दुर्गादास राठोडांच्या हाती दिले. राठोडांनी विषयाची पुडी पाहिली, ते पत्र वाचलं आणि राठोडी अकबरकडे हाती मान डोलले आणि त्यांनी सांगितलं, नाही, ज्या संपूर्ण हिंदुस्थानमध्ये आपल्याला कोण आश्रय देत नव्हतं तर छत्रपती संभाजीने आपला आश्रय दिलाय. त्या राजाशी आणि त्या राज्याशी अशी गद्दार करणं योग्य नाही. त्यांनी ते पत्र विशेष पुढे घेतली आणि ती दोघं तडक सुधागड उतरून तुमच्या पन्हाळगडला आले. संभाजीराजे सदरती बसले होते. घडलेला सारा वृत्तांत दुर्गादास राठोडांनी संभाजीराजांना सांगितला. ते पत्र ती विशेष पुढी राजांच्या हाती दिली. राजांनी विशेष पुढी पाहिली, ते पत्र वाचलं आणि राजांच्या तळपाजात मस्तल गेली. राजांनी ताबडतोब पन्हाळगड सोडला. ते आले, ते रायगडला आले. जे अष्टप्रधान मंडळ कट रचला होता त्यामध्ये अण्णोजी दत्तो, त्याचा भाऊ सोमोजी दत्तो, बाळाजी चिटणीस आणि हिरोजी फर्जंद या चौघांना ताबडतोब हत्तीच्या पायी दिलं आणि ठार मारलं. ज्या सावत्र मातेने कारस्थान रचलं होतं त्या सोयराबाईंना नजर कैदेमध्ये टाकलं. पुढं 28 ऑक्टोबर 1681 या दिवशी नजर कैदेमध्ये सोयराबाईंनी विष प्राशन केलं आणि आत्महत्या केली. अशा रीतीनं बंधनो संभाजीराजांच्या विरुद्ध राजचंद्राला दुसरा कट यशस्वी झाला. सज्जनगडचं लक्ष रायगडकडे होतं. छत्रपतींच्या निधनानंतर या घराण्याची होत असणारी वातावरण एका समर्थांना तुमच्या जिल्ह्यात अस्वस्थ करत होती. त्याने एक सुंदर पत्र लिहिलं. त्या पत्रातल्या ओळी तुम्हा सगळ्यांना ठाऊक आहेत. ते पत्र संभाजीराजांनी लिहिलं. त्या पत्रात रामदास स्वामी संभाजीराजांनी लिहितात, शिवरायांचे 8वे रूप, शिवरायांचा 8वा प्रताप, शिवरायांचा 8वा साक्षेप, भूमंडळी, शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांशी सलगी देणे कैसी असे, सकल सुखांचा केला त्याग, म्हणून साधिशे तो योग, राज्य साधनाची लगबग कैसी केली, याहुनी करा विशेष, तरीच म्हणोय पुरुष, या उपरी आता विशेष काय लिहावे, शिवरायाशी आठवावे, जीवित तृणोत मानावे, इहलोकी परलोकी उरावे, कीर्ती रूपे निश्चयाचा महामेरू, बहुत जनासी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी. असते पत्र होतं. त्या पत्रामध्ये ते लिहित होते संभाजीराजांना, शिवाजीराजे कसे बोलत होते तसं बोला, शिवाजीराजे कसे चालले होते त्या पद्धतीने जा, शिवाजीराजांनी राज्याची काही व्यवस्था होती त्या पद्धतीने लावा. उत्कृष्ट मार्गदर्शन होतं. राजेंनी पत्र हाती घेतलं, वारंवार वाचलं आणि कपाळाला लावलं आणि शंभूराजे अंतर्मुख झाले. इकडे आलमगीर औरंगजेब बादशाह आजमेरला होता. तो 3 गोष्टीमुळे संभाजीराजांचा चिडला होता. पहिली गोष्ट, त्याला असं वाटायचं की संपूर्ण हिंदुस्थानमध्ये माझ्याशिवाय कोण राजा असूच नाही, असला तर तो माझा मांडलिक असावा. इकडे बुऱ्हाणपूर शहर लुटल्यानंतर माघ शुद्ध सप्तमी शालिवान शके 1602 दिनांक 16 जानेवारी 1681 ला संभाजीराजांनी रायगडला राज्याभिषेक केला होता. ती बाब औरंगजेबाला खटकली होती. दुसरी बाब औरंगजेबाला खटकली होती, औरंगजेब बादशाहचं अत्यंत सुंदर आणि समृद्ध शहर होतं. या शहराला तो म्हणायचा, बुऱ्हाणपूर शहर म्हणजे विश्वसुंदरच्या कालावरील सुंदर तीळ होय. तो तीळ मराठ्याने होतं का नव्हतं करून टाकलं होतं म्हणून तो चिडला होता. आणि तिसरी गोष्ट, औरंगजेब बादशाहचा मुलगा होता, त्याने औरंगजेबाविरुद्ध बंड केलं होतं. शाहिद अकबर त्या बंड केलेल्या मुलाला संपूर्ण हिंदुस्थानमध्ये कोण आश्रय देत नव्हतं, तर छत्रपती संभाजीराजांनी त्यांना सुधागडावरती आश्रय दिला होता. ती बाब खटकली होती. पण औरंगजेब बादशाहने ठरवलं संभाजीराजांच्या तो चालून जायचं. तो आजमीर उठला, बुऱ्हाणपूर शहरामध्ये आला.
त्यानं अब्दुल लतीफच्या दर्ग्याला चादर चढवली आणि जिहाद पुकारला. मित्र हो, जिहाद याचा अर्थ धर्मयुद्ध. आणि त्यानं फौज गोळा करायला सुरुवात केली. किती फौज गोळा केली असेल? 3 लाख घोडदळ, 4 लाख पायदळ, शेकडो हत्ती, हजारो उंट, हजारो कामगार असा प्रचंड सेनासागर घेऊन तो महाराष्ट्राला नेस्तनाबूत करण्यासाठी बुऱ्हाणपूर शहरामधून निघाला. त्या सेनेमध्ये वेगळ्या जातीचे, धर्माचे, पंथाचे लोक होते. कझाकी, पठाणी, उझबेकी, गौंड, बक्सारी, तुर्की, इराणी आणि मराठी सुद्धा. 7 लाखाची फौज घेऊन आलमगीर औरंगजेब बादशाह बुऱ्हाणपूर शहरातून निघाला. तो आला तो औरंगाबाद शहरामध्ये सध्याच्या छत्रपती संभाजीनगरमध्ये येऊन थांबला. आणि आल्याला त्यानं भव्य असा सॅम्यान उभा केला. हिरवा गालीचा पसरला होता. औरंगजेबाचं तख्त होतं. त्या तख्ताला एकूण 18 पायऱ्या होत्या. आणि शेवटच्या पायरीचा वजीर असद खान पुढे हात बांधून नंबरपणे आतबीन उभा होता. तख्ताच्या उजव्या बाजूला औरंगजेबाचा जनानखाना होता. डाव्या बाजूला मौला मौलवी मंडळ होती. आणि दरबारात वेगवेगळ्या रंगातून अनेक नामांकित सरदार उभे होते. पहिली रंग होती 5000 सरदारांची, दुसरी रंग होती 7000 सरदारांची, तिसरी रंग होती 10,000 सरदारांची. दरबारातला प्रत्येक मानकरी औरंगजेब बादशाच्या प्रतीक्षेमध्ये होता. इतक्यात कनातीचा पडदा हल्ला आणि औरंगजेब बादशाह दरबारात प्रवेशला. ते गुजरदारानं पाहिलं आणि त्यानं गुजरवतोलीत मोठ्याने अलकाप दिला. तो मोठ्याने म्हणाला, होशियार हिंदुस्तान आलमगीर, आफ्ताब हिंदुस्तान, महताब मुगल सल्तनत, रोशन इस्लाम, जिल्ले सुभानी, अबुल मुजफ्फरउद्दीन गाजी बादशाह आलमगीर दरबार में पेश होने जा रहे हैं. असा मोठ्याने अलकाप दिला. दरबारातल्या प्रत्येक सरदारानं किंचित मानवर केली. चोरट्या नजरेनं औरंगजेबाकडे पाहिलं. पुन्हा नम्रपणे आतबीन उभा राहिले. आलमगीर औरंगजेब बादशाह झुकलेलं वय, पिकलेली दाढी, हातात जपमाळ, जपमाळ्याची मणी ओढत तोंडानं अल्लांचं नामस्मरण करत होता. तख्ताच्या 18 पायऱ्या चढून तर तख्तावर विराजमान झाला. तो प्रत्येक सरदारात पाहत होता. संभाजीराजांच्या कोणाला पाठवून द्यायचं. जपमाळ्याची मणी ओढता ओढता एके ठिकाणी थांबला. त्यानं जपमाळ तपकामध्ये फेकली आणि त्यानं हुक्म केला, शहाबुद्दीन फिरोज जंग तुम आओ. दूर एक सरदार, त्याचं नाव होतं शहाबुद्दीन फिरोज जंग. त्याच्या काळाचा ठोका चुकला. तो भीत भीत आलमगीरापुढे आला. बार बार कुर्निसात करत तो म्हणाला, आलमगीर आपके सामने बंदा खड़ा है. औरंगजेब बादशाह पाहिलं आणि औरंगजेब बादशाह म्हणाला, देखो शहाबुद्दीन, ये जो रामसेज का किला है ना, एक किला लेके आओ. आणि औरंगजेब बादशाह त्याजवळ 20,000ची फौज दिली. आणि 20,000ची फौज घेऊन शहाबुद्दीन फिरोज जंग औरंगाबाद शहरातून दिन 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 करत रामशेजच्या रोखांनी निघाला. मित्र हो, कुठे आहे रामशेजचा किल्ला? आपण कधी गेलात तर जा पहा. रामशेजचा किल्ला नाशिक जिल्ह्यामध्ये, नाशिकच्या उत्तरेला दिंडोरी तालुक्यामध्ये 11 मैलावरती आहे. हा छोटेखानी किल्ला आहे. जमिनीपासून 1,500 फूट उंची होता. तो मराठ्यांच्या ताब्यात आहे. 400 मराठ्यांच्या फौज या किल्ल्यात आहे. खूप तपशील देत नाही, पुढचा विषय मोठा आहे. या 400 मराठ्यांनी गनिमी गावच्या पद्धतीनं 20,000 मौली फौजीचा दारुण पराभव केला. ती वार्ता जेवढाला औरंगाबाद शहरामध्ये औरंगजेब बादशाहला कळाली. तो ताडशी तख्तावरून उठला. त्यानं आपला खिमॉश, त्याला पगडी म्हणतात, ती पगडी हातात घेतली आणि दंड दिसून जमून टाकली. आणि त्याने शपथ घेतली, जब तक मैं कापर शिवा का बच्चा शंभू को न पकड़ लू तब तक मैं खिमोश नहीं पडूंगा. ती तारीख होती 30 जुलै इसवी सन 1682. आणि खरंच बंधूनो, जोपर्यंत औरंगजेब बादशाहनं संभाजीराजांना जिवंत पकडलं नाही तोपर्यंत आपल्या डोक्याला तो खिमॉश, ती पगडी परिधान नाही केली. किती दिवस घातली नसेल? 6 वर्ष 6 महिने 28 दिवस औरंगजेब बादशाहनं आपल्या डोक्याला खिमॉश परिधान नाही केला. पुन्हा काही दिवसा कालखंड उलटून गेला. पुन्हा औरंगजेब बादशाहनं दुसरा दरबार भरवला. साऱ्यांचे चेहरे उतरले होते. आणि औरंगजेब बादशाहनं ठरवलं की आता आपल्या मुलाला पाठवून द्यायचं. आणि त्यानं हुक्म केला, मेरे बेटे आजम को बुलाओ. आजम औरंगजेबाचा सर्वात मोठा मुलगा होता. पहारेकरी त्याला बोलवण्यास त्या छावणीमध्ये गेलो. आणि आजम येतोय. हा पहारेकरी औरंगजेबाला सांगतो, बा दफ बा मुलाजा तजुर्बेकार जंग बहादुर शायद आजम दरबार में पेश होने की इजाजत मांगता है. आलमगीर म्हणाला, इज्जत है. तो आला. त्याने आपल्या वडिलांना कुर्निसात केला. तो म्हणाला, अब्बा जान
आपके सामने बंदा खड़ा है. औरंगजेब भाषण आपल्या मुलाकडे पाहिलं आणि तो म्हणाला, मेरे लाल आजम सुनो, एक कापर शिवा का बच्चा शंभू ने हमें बहुत तंग किया है, ये तुम जानते हो. तुम जाओ, जितनी चाहे फौज ले लो, उसका नामो निशान मिटा दो. आणि औरंगजेब भाषण त्याजवळ 40,000 फौज आणि तो सामानाच्या औरा करण्यासाठी आपल्या जणांखान्यात गेला. हे जे मी बोलतोय ना, ही लढाई आमच्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये झाली. या लढाईची अस्सल कागदपत्र महाराष्ट्रातल्या फक्त एकाच माणसाकडे आहेत. तो म्हणाला, खोडके सर कोणाकडे आहेत? तर या खोळ्या माणसाकडे आहेत. जे महाराष्ट्राला माहीत नाही ते लोणंदकरांना सांगतो. अशा बऱ्याच गोष्टी आहेत. बऱ्याच परवा तर 898 वर्षाचं शिलालेखाचं संशोधन मी केलंय. 2 वर्ष 900 वर्ष पूर्ण होतील. 900 वर्ष तो दगड बोलत नव्हता सागरेश्वरचा, तो बोलता केलाय. इतर संशोधन मंडळाने दखल घेतली. बरंच काय असे 1-2 नाही, 100 संशोधन त्यातलं हे जी माहीत नाही, जी इथं लढाई घडली तपशील सह तुम्हाला सांगतो. तो सामानाच्या औरकरांसाठी आपल्या जणांखान्यात गेला. त्याच्या जणांखान्यात त्याची एक धर्मपत्नी होती. तिचं नाव होतं बेगम झाजेब बानू. ती अतिशय सुंदर होती. तिनं पाहिलं आपल्या नवऱ्याचं काय तर चालू आहे. हा सामानाच्या औरावर करत होता. याला संभाजीराजांच्या विरुद्ध लढायला जायचं होतं. आणि त्या बायकोनं पाहिलं आपला नवरा एकटाच आहे. आता बायकोच्या तावडीत एकटा नवरा सापडला की त्या नवरोबाचं काय हाल होतात. माझ्या भावंडांनो, गेली 35 वर्ष मी भोगतोय. तुम्हालाही कळेल. जाता जाता सांगतो, लग्नानंतर 3 पार्ट असतात. ती पहिला पाठ लगेच सुरू होतो. ती सासू म्हणायची. सासूचा लॉंग फॉर्म असा आहे, सा म्हणजे सारखी, सू म्हणजे सूचना, आणि सून म्हणजे सूचना न ऐकणारी, आणि सासरा म्हणजे सासू सुनेच्या भांडणात हस करून संस्कारा टाकतो ते सासरा. पहिल्या पार्टमध्ये दिदीनो ती सासू बोलते, सून ऐकते. काही दिवसानं सेकंड पार्ट सुरू होतो. ती सून बोलते, सासू ऐकते. काही दिवसानं थर्ड पार्ट सुरू होतो. ती दोघं बोलतात, सासू सुना, अख्खं लोणंद ऐकत असतं. इथं सेकंड पार्ट सुरू होता. ती बोलते, ती ऐकत होता. तिनं पाहिलं आपला नवरा एकटाच आहे. ती खूप लाडात आली. जसं कागदपत्राला लिहिले तसंच तुम्हाला सांगतो. आणि आता तिनं आपला पदराचा शेवट हातात धरला. हा पदर नव्हे बरं का दिदी, शर्ट फाडार गोडकेसरांचा. पदराशी चाळी करू लागली. नेत्र कशा आपल्या नवऱ्याकडे टाकू लागली आणि मंगली मिश्रित हिंदी भाषेत म्हणाली, क्यों जी अब किधर निकले? काय हो, आपण कुठे निघालात? तो म्हणाला, मैं जा रहा हूं, संभाजी के खिलाफ लढने के लिए जा रहा हूं. मी निघालोय संभाजीराजांच्या विरुद्ध लढण्यासाठी निघालोय. तर ती म्हणाली, ऐसी क्यों नहीं करती? तो म्हणाला, क्या करू? तर ती म्हणाली, मैं भी आऊ तुम्हारे साथ. तर हे खोळ म्हणालं, चलो ना. आणि संभाजीराजांच्या विरुद्ध लढण्यासाठी तो बायकोला घेऊन निघाला. बेगम झाजेब बानू हत्तीच्या अंबरात बसली होती. पूर्ववत शहाजी दम घोड्यावर बसला होता आणि 40,000 मोगलांची फौज आमच्या मिरजेमध्ये आली. तेव्हा छत्रपती संभाजीराजे पन्हाळगडला होते. राजांच्या कानी वार्ता गेली, अज्जम भली मोठी फौज घेऊन स्वराज्यावरती चालून होते. राजेने ठरवलं उघड्या मैदानात लढाई करायची. राजाने कवी कलेशानं बोलून घेतलं, रायांतानं बोलून घेतलं, रायबामर बोलून घेतलं, खंडोबाला चिटणीस बोलून घेतलं. फौजीची जमाजमू केली. ती फौज 20,000 झाली आणि राजाने पन्हाळगड सोडला. ते आले, ते टोप या गावात आले. आता हे टोप हे गाव कुठं आहे हे लोणंदच्या बुजुर्ग मंडळींना लक्षात येईल. तरुणांना सांगतो, याच पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरती वाठारच्या पुढं हे कोल्हापूर वाठार आणि शिरोली MIDCच्या पाठीमागं बरोबर मध्यभागी पूर्वेला टोप संभापूर म्हणतात. तेच टोप संभापूर अलीकडचं गाव आहे. अलीकडचं म्हणजे 150 वर्षापूर्वीचं. टोप हे गाव शिवकालीन नाही. त्या टोपमध्ये येऊन थांबली. आणि इकडून बेगम झाजेब बानू हत्तीच्या अंबरात बसली होती. पूर्व शहाजी घोड्यात बसला होता आणि 40,000 मोगलांची फौज मिरजेतून बाहेर पडली. बेगम झाजेब बानू इकडचा तिकडचा प्रदेश पाहत होती. तिला असं वाटत होतं, आपण लढायला नाही, बहुतेक पिकनिकला निघालोय. दरमजर करती फौज टोप समोर आली. मराठीने पाहिलं मोगलांची फौज. तिकडून दिनदिनच्या घोषणा सुरू झाल्या, इकडून हर हर महादेवच्या घोषणा सुरू झाल्या. रणसिंग वाजली गेली आणि भयंकर कापाकापी सुरू झाली. किती वेळ लागणार? 40,000 विरुद्ध 20,000. मराठ्यांचा पूर्ण पराभव झाला. बेगम झाजेब बानू औरंगजेबासून आजमची पत्नी स्वस्थ बसली नव्हती. ती आपल्या हत्तीच्या अंबरातून उभा राहिली आणि आपल्या सैनिकांना उत्तेजन देत होती. ती म्हणत होती, मेरे बहादुरो कत्लेआम करो, मार डालो का फ्रंको. सैन्य तेवढं बघत होतं.
आणि मराठ्यांचा पूर्ण पराभव होत होता. संभाजीराजांनी ओळखलं हे चित्र काही बरोबर नाही. लढता लढता राजाने आपला घोडा बाजूला काढला आणि ते थेट शहाजा अज्जमच्या बाजूने गेले. अज्जमनं पाहिलं संभाजीराजांचा घोडा आपल्या बाजूने येतोय. अज्जमनं बघितलं आणि तो म्हणाला, या परवरदिगार, हे संभा है क्या? त्यानं तलवार टाकली आणि पळायला सुरुवात केली. तो पळतोय त्या किलीच खानाचा अत्यंत शूर सरदार होता. त्यानं पाहिलं आपला मुख्य सरदार पळतोय, आपण कशाला थांबायचं? देव पळवलं. हा म्हणता मोगलांची फौज पळू लागली. बेगम जहाजी बनून हत्तीच्या अंबरातून पाहिलं आपलं सैन्य जिंकता जिंकता पळून जायला लागले. पुन्हा त्या हत्तीच्या अंबरातून उठली आणि पळून जाणं सैनिक बनवलेली, मेरे बहादुर हो, डटे रहो और लढो. आता काय लढो? मला तर असं वाटतं असतं नक्की घडलं असावं. त्याची मात्र नोंद त्या कागदपत्रामध्ये नाही, पण असं मला वाटतं असं घडलं असावं. आपल्या सगळ्यांची माफी मागतो बोलतो, असं घडलं असावं. बेगम जहाजी बनून हत्तीच्या अंबरातून पाहिलं असावं. आपलं सगळं सैन्य पळून निघाले. तिने हे पाहिलं असेल आपला नवरा अज्जम पळतोय. कदाचित तिने आपल्या नवऱ्याकडे पाहिलं असेल आणि ती मुंगली मिश्रित हिंदी भाषेत म्हणाले असेल, तुम तो ठेरो, तुम्ही तर थांबा की. नवऱ्याने लढता लढता बायकोकडे मागं बघितलं असेल आणि कदाचित म्हणाला असेल, फिर मिलेंगे. आणि या टोप संपापरच्या मध्ये मुंगली फौजीचा दारुण पराभव झाला आणि बेगम जहाजी बानो औरंगजेबासून अज्जमची पत्नी जी अतिशय सुंदर होती ती छत्रपती संभाजीराजांच्या हाती सापडली. आठवा तो इतिहास शिवछत्रपतींचा. कल्याणचा सोबाजवळ आबाजी सोंदण लुटला. आबाजी लांबचा नाही, त्या थेट वंशज आजही आत्ताही बावड्यात आहे. आणि त्या कल्याणचा सुभेदार तुम्हाला कोण सांगणार नाही. भले भले इतिहासकार मोहम्मद खान त्याचं नाव आहे. तो तिची सून 18 पेटर घेऊन राजगडला आली तर सून एका पेटरात बसली होती. पहिला पेटर उघडला सोने, दुसरा चांदी, हिरे, माणिक, मोती आणि शेवटचा 18 पेटर उघडला तर त्या पेटरातून त्या कल्याणच्या सुभेदार सून लट 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 कापत त्या पेटरून बाहेर आली. सारा दरबार त्याकडे पाहत होता आणि शिवाजीराजे एकटक त्या बाईकडे पाहत होते. आणि शिवाजीराजांनी त्या कल्याणच्या सुभेदार सुनेला आपली बहीण मानली आणि लुगडं चोळ करून तिची रवानगी केली. अगदी त्याच न्यायानं या टोप संभापूच्या रणमदामध्ये त्यांच्या लेकरानं संभाजीराजांनी औरंगजेब सुनेला बेगम जहाजी बानूला आपली बहीण मानली आहे. बहिणच नाही मानली. संभाजीराजांच्या पदर एक मुसलमान सरदार आहे, त्याचं नाव आहे काजी मुन्सी हैदर. त्या काजी मुन्सी हैदरकडं माहेरची लुगडं चोळी दिली. काजी मुन्सी हैदरनं युद्धभूमीवरती औरंगजेब सुनेला माहेरची लुगडी चोळी दिली. तिची रवानगी करतो मिरजेपर्यंत गेला. काजी मुन्सी हैदर पुन्हा संभाजीराजांच्याकडे गेला आणि औरंगजेबाची सून अशीच एकटीच औरंगाबादला निघून गेली. मित्र हो, असा इतिहास होता छत्रपती संभाजीराजांचा. मग तो म्हणाल, खोडके सर, असे संभाजीराजा आम्हाला नाही कुणी सांगितले. आम्हाला संभाजीराजे सांगितले ते व्यसनी, व्यभिचारी, स्त्रीलंपट, स्त्रियांचा नाद असलेला राजपुत्र. आणि संभाजीराजांच्या चरित्राला अनेक स्त्रिया जोडल्या गेल्या. खूप तपशील देत नाही, 2 स्त्रियांचा उल्लेख करतो. पहिली स्त्री राजांच्या चरित्रात जोडली गेली कुठं म्हणाल तर पन्हाळगडला. आणि एका बकरकारानं मुद्दाम लिहिलं, एवढा राजांचा मुक्काम पन्हाळगडला होता. त्यांना शिकाराचा फार नाद होता. एके दिवशी शिकारसाठी राजे पन्हाळगडच्या पायथ्याला उतरले. सूर्य डोक्यावरती आला होता. इतक्यात राजाने एक रानडुक्कर दिसलं. राजाने आपला घोडा त्या रानडुकरा मागे दौडला. घात झाला. घोड्याचा टाप रानवेलीमध्ये हाकला. घोडा अडकळला आणि राजे दंदिशनं घोड्याला कोसळले. तिथं थोरातांची वस्ती, ती माणसं धावत आली. त्यांना राजानं उचललं, बाजल्यावर झोपवलं आणि तो बकरकार पडून येतो. राजे मूर्छित अवस्थेत होते. भगिनीनो, मूर्छित म्हणजे बेशुद्ध. राजांना शुद्ध आली तेव्हा पाहिलं बाजल्याच्या दुसऱ्या टोकावरती त्या थोरात घरात एक अत्यंत सुंदर मुलगी, तिचं नाव कमळा. ती कमळा बसली होती आणि तो बकरकार पुढे येतो. संभाजीराजांनी थोरातांच्या कमळीकडे पाहिलं, कमळीने संभाजीराजांच्याकडे पाहिलं आणि ती दोघं एकमेकाच्या प्रेमात पडली. आज जे आपण पन्हाळगड पाहतो, गाईड घेतो, पूर्वेच्या बाजूला सज्ज कोटीजवळ आणतो, दूर आपटे गावातले एक थडग दाखवतो आणि तो आजही सांगतो त्याचे थडग आहे ना, त्या थोरातांच्या कमळेच थडगा आहे. तिचं संभाजीराजांचे नको तेच संबंध होते. आपण माना डोलवतो, परत येतो. माझ्या भावंडांनो, इतिहास काय, वस्तुस्थिती काय, सत्यता काय, कधी गेलात तर जा पन्हाळगडला. पन्हाळगड आपल्यापासून दूर नाही. तिथे एक फार मोठे इतिहास संशोधक होते, मोग गुळवणी गुरुजी. 2000 साली त्यांनी देह ठेवला. त्यापूर्वी मी त्यांच्याकडे जायचो अध्ययनला आणि त्यांनी काय अस्सल कागदपत्र मला दाखवली. त्या कागदात इतिहास असा आहे, संभाजीराजांच्या हत्येनंतरचा कालखंड आहे.
संभाजीराजांच्या हत्येनंतर हिंदवी स्वराज्याच्या 2 गाद्या झाल्या. एक तुमची सातारची गादी, दुसरी आमची कोल्हापूरची गादी. त्या 2 गाद्यातून वैरत्व निर्माण झालं. सातारच्या गादीकडून कोल्हापूरची गादी जिंकण्यासाठी विठोजी चव्हाण निघाले. हे विठो चव्हाण कुठले तर आमच्या सांगलीजवळ कसबे डिग्रज नावाचं गाव आहे, त्या डिग्रजचे हिम्मत बहादूर विठोजी चव्हाण. आणि आमच्या कोल्हापूरची गादीवादासाठी इस्लामपूर वळावचे यशवंतराव थोरात निघाले. त्या 2 शूर सरदारांची आपटी गावामध्ये लढाई झाली आणि त्या लढाईमध्ये विठोजींच्या हस्ते यशवंतराव थोरात मारले गेले. ते ज्या ठिकाणी मारले गेले त्या ठिकाणी त्यांची धर्मपत्नी कमळा सती गेली. आणि ही घटना घडली संभाजीराजांच्या मृत्यूनंतर 30 वर्षानंतर. ज्यावेळेस संभाजीराजे जिवंत होते तर जी थोरातांची कमळा जन्माला चालली नव्हती ती बकरकार, इतिहासकार, नाटककार, साहित्यिक आणि चित्रपटवाल्यांनी त्यांच्या चरित्राला जोडली आणि राजांचं चरित्र बदनाम केलं. अशीच एक दुसरी स्त्री राजांच्या चरित्राला जोडली गेली. कुठं म्हणाल तर रायगडला. पुन्हा बकरकारने लिहिलं राजांचा मुक्काम रायगडला होता. त्यांना शिखरचा फार नाद होता. एके दिवशी शिखरसाठी राजे रायगडच्या पायथ्याला उतरले. सूर्य डोक्यावर आला होता. राजांना तहान लागली म्हणून राजा एका आडाच्या बाजून गेले. तर त्या आडावरती एक ब्राह्मण कन्या, तिचं नाव गोदावरी, ती पाणी शिंदत होती. राजे घोड्यांत ते गेले म्हणाले आम्हाच पाणी मिळेल काय. साक्षात राजपुत्र पाणी मागतोय. ते ब्राह्मण कन्यानं पाहिलं आणि तिने संभाजीराजांना पाणी पाजलं. आणि ती दोघं लिहितात की संभाजीराजांनी थोरातांनी कमळेकडे पाहिलं, कमळेनी संभाजीराजांच्या पाहिलं. ती दोघं एकमेकाच्या प्रेमात पडली. माझ्या भांडानो, इतिहास काय, वस्तुस्थिती काय, सत्यता काय. कधी गेलात तर जा रायगडला. मी आत्तापर्यंत रायगडला 154 वेळा जाऊन आलोय. तो म्हणाल खोडके सर तुमचं काय टाळकं फिरलं होतं का. 154 वेळा गेलो होतो. बऱ्याच वेळाला 1991ला रायगडची दररोज पूजा चालू केली. त्यावेळेला कोण जात नव्हतं. मला म्हणायचे अरुणराव तुम्हीच जा. मी 27 वेळा त्या वर्षात गेलो. पूजा केल्यानंतर महाराजांची गडाखाली उतरायचो. काळ नदीचं खोरं, हिरकणवाडी, रायगडवाडी, गडाच्या भोवती फिरत असताना मला तिथले लोक म्हणायचे सांगलीकर काय शोधताय. मी म्हणते एक आड होता. संभाजीराजे गोदावरीला इथं भेटत असायचे. तर तिथले लोक म्हणे सांगलीकर हिथं आड नव्हता कवा. माझे काही इतिहास संशोधक मिळवले घोडके सर आड असेल पण मुजला असेल. पण मला अजूनही पटलं नाही. ही गोदावरी कोण होती तर ती ब्राह्मण कन्या होती. म्हणजे नाजूक असणार. ती कुणाची मुलगी होती तर अण्णोजी दत्तोची मुलगी होती. अण्णोजी दत्त कोण होते तर राष्ट्रप्रधान म्हटले सचिव होते. सचिवांचे वाडे कुठं आहेत तर रायगडावरती आहेत. मी कसं शक्य आहे ही नाजूक ब्राह्मण कन्या गडावरती काकेत कळशी घेते काय, गड उतरते काय, गडाखाली येते काय, पाणी शिंदते काय, संभाजीराजांना पाजते काय, प्रेमाच्या गोष्टी करते काय, पुन्हा काकेत कळशी ठेवते काय, गड चढते काय. तेवढा गड सोपा आहे काय. रायगड चढायला आजही न थांबता तुम्ही निघालात 5 तासभर लागतो. त्यावेळेला फार बिकट होता. शिवाजी महाराजांनी रायगड राजधानी का केली त्यांच्या भाषेत सांगतो. शिवाजीराजांनी ज्यावेळेला गड पाहिला तर ते म्हणाले राजा खासा म्हणजे शिवाजीराजा राजा खासा जाऊन पाहता गड बहुत चकोट चौतर्फा शिवकडे प्रजन्य काळी कड्यावरती गवत उगवत नाही. देवगिरी पृथ्वीचा गड चकोट खरा उंच न थोटका रायगड दसगुणी उंच. राजा बहुत संतुष्ट झाला आणि बोलिला तख्तास गड हाच करावा म्हणून रायगड निवडला. काय म्हणतात राजा खासा जाऊन पाहता गड बहुत चकोटेमध्ये शिवाजी राजांनी तो किल्ला पाहिला. ते म्हणाले अतिशय किल्ला सुंदर चौतर्फा ताशिव कडे चारी बाजूने तासलेले कडे प्रजन्य काळी कड्यावरती उगवत नाही गवत उगवत नाही. तो कडा बेला. आणि पुढचं वाक्य आहे देवगिरी पृथ्वीचा गड चकोट खरा उंच न थोटका. देवगिरीला चुकून त्याला तुम्ही दौलताबादचा किल्ला म्हणता आपण नाही म्हणायचा. ती आपली यादवांची राजधानी आहे. हा पृथ्वीचा सगळ्यात सुंदर किल्ला आहे पण उंच न थोटका लहान आहे. रायगड दसकून उंच. रायगड त्याच्यापेक्षा 10 पटीने उंच. म्हणून शिवाजीराजा बहुत संतुष्ट झाला आणि बोलिला तख्तास गड हाच करावा म्हणून रायगड नेवला. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल घोडके सर हे का लिहिलं, कुणी लिहिलं, कधी लिहिलं, केव्हा लिहिलं. संभाजीराजांच्या हत्येनंतर 122 वर्षांतर एक बकर लिहिली गेली. जी बकर लिहिली त्या बकरीचं नाव आहे चिटणीसांची बकर. ज्याने लिहिली त्यांचं नाव आहे मल्हार चिटणीस. तुम्हाला प्रश्न पडला असेल घोडके सर मल्हार चिटणीसांनी 122 वर्षांतर 1811ला असं का संभाजीराजांच्या बदनामकारक लिहिलं. तर मी जे बोलतोय
आणि जे हृदयाचे कान करून ऐकतात त्यांना कळेल संभाजी राजांच्या मल्हार चिटणीस कोण होते. तर मल्हार चिटणीसांच्या वडिलांचं नाव होतं रामराव चिटणीस. रामराव चिटणीसांच्या वडिलांचं नाव होतं विसाजी चिटणीस. विसा चिटणीसांच्या वडिलांचं नाव होतं खंडोबाला चिटणीस. आणि खंडोबाला चिटणीसांच्या वडिलांचं नाव होतं बाळाजी आवजी चिटणीस. सोयराबांनी संभाजीराजांचा दुसरा कट रचला मी मगाशी बोललो. आणि तो उघडकीस आल्यानंतर चौघांना हत्तीच्या पाय देऊन ठार मारलं. अण्णोजी दत्तो, त्याचा बंधू सोमूजी दत्तो, बाळाजी चिटणीस आणि हिरोजी फर्जंद आपल्या पूर्वजाला बाळाजी चिटणीसांना हत्तीच्या पाय देऊन ठार मारलं. त्याचा राग त्याच्या खपरतुंडानं 122 वर्षांतर उगवला. आणि तीच बकर 60 नाटककारांनी 9 कादंबरीवाल्यांनी प्रमाण मांडली आणि या धर्मवीराला प्रेमवीर म्हणून सांगितलं. आणि तुम्ही आम्ही तुमच्या आमच्या पूर्वजांनी माना डोलवल्या. पण असा एकही पुरावा सापडत नाही लोणंदवासी हो की संभाजीराजे व्यसनी होते, बेबिचर होते, स्त्रीलंपट होते, स्त्रियांचा नाद होता. आणि जर तुम्हाला सापडला तर मला द्या. 33 वर्ष मी रक्त आटवतोय, एक पण माईचा लाल भेटला नाही. खोडके सर हा घ्या पुरावा. पुरावा काय सापडतोय सांगू, मन घट्ट करून ऐका. शिवाजी महाराजांचे हे लेकरू शिवाजी महाराजांच्या पेक्षा कित्येक बाबतीत तुम्हाला घोडके सर काय बोलताय. कुठल्या बापाला वाटणार नाही आपला पोरगा आपल्या पुढे असावा, अभिमानाच वाटणार. सांगतो काही गोष्टी. 6 जून 1674 शिवाजी महाराजांचा रायगडला राज्याभिषेक झाला. आदल्या दिवशी त्यांची सुवर्ण तोला केली गेली. एका पारड्यात शिवाजीराजे बसले, दुसऱ्या पारड्यात सुवर्ण रत्न राशी ओतल्या गेल्या, त्या दान केल्या आणि शिवाजीराजांचं वजन केलं. तर शिवाजीराजांचं वजन 160 पाऊंड भरले, म्हणजे साधारणपणे 80 किलो. डॉक्टर साहेब बरोबर ना, 80 किलो हे शिवाजी महाराजांचं वजन आहे. तशीच सुवर्ण तुला त्यांच्या लेकराची 16 जानेवारी 1681 राज्याभिषेक झाला, त्याच्या आदल्या दिवशी केली आणि संभाजीराजांचं वजन केलं. तर संभाजीराजांचं वजन 210 पाऊंड भरले, 105 किलोची. उंची सापडले 6.5 फूट उंच. कल्पना करा, 6.5 फूट उंचीचा, 105 किलो बलदंड शरीराचा, तेजपुंज तेजस्वी चेहऱ्याचा हे सईबाईचं आणि शिवाजीराजांचं लेकरू जेव्हा घोड्यावर बसत असेल कसं दिसत असेल. नुसतं दिसणंच नव्हतं, पराक्रमी होता. 35 वर्षाच्या कालखंडात शिवाजीराजांनी 289 लढाई केल्या. दुर्दैवानं 32 लढाईमध्ये शिवाजीराजांना माघार घ्यावं लागली. त्यांच्या लेकरानं संभाजीराजांनी 9.25 वर्षाच्या कालखंडात 128 लढाई केल्या. एकही लढाई पराभव नाही. नुसता पराक्रम नाही, अद्वितीय आहे. शिवाजी महाराजांनी कोणताही ग्रंथ नाही लिहिला, तेवढी उसंत नाही मिळाली राजांना, पण एक अभंग महाराजांनी लिहिला. तो सध्या तंजावरला सरस्वती महालमध्ये आहे, मी ते पाहून आलो आहे. त्या अभंगात शिवाजीराजे म्हणतात, मनुष्य जन्म गेल्या बारे काय करशील बारे, शिवराजे सांगे जना म्या तो सोडिल्या वासना. मनुष्य जन्म एकदाच आहे, माणसा नीट वाग, सरळ वाग, वासना सोड याचा अर्थ मोहमाया याचा त्याग कर. जीवनाचं सूत्र महाराजांनी एका अभंगात सांगितलंय शिवाजीराजांनी. त्यांच्या लेकरानं कोणताही अभंग नाही लिहिला, 4 ग्रंथ लिहिलेत. एक संस्कृत मध्ये लिहिलाय, त्याचं नाव बुधभूषण, नकशिक, नायिका भेद आणि 7 शतक. 3 हिंदीतले ग्रंथ लिहिले. मराठ्यांच्या इतिहासातले एकमेव छत्र आज अखेरचे ज्यांनी 4 ग्रंथ लिहिले. मोठे साहित्यिक होते. केवळ साहित्यिकच नव्हते. शिवाजीराजांची राजमुद्रा तुम्हाला सर्वांना ठाऊक आहे, फक्त आठवण करतो. अष्टकोनी संस्कृत मध्ये ते असे आहे, प्रतिपच्छंद्र लेखेव वर्धिष्णुर विश्ववंदिता सहसुनो शिवशाच्या मुद्रा भद्रा राजते. प्रतिपदेच्या कलेप्रमाणे शहाजीपुत्र शिवाजी राज्य वाढत जाऊ कले चंद्राच्या. थोडक्यात अर्थ, संभाजीराजांची राजमुद्रा 16 बुर्जी आहे, पिंपळ पान आहे, पिंपळाचं पान आहे ना, तशी आहे. श्री शंभो शिवजातस्य मुद्रा भद्रा दिव्यराजते यद कंसे विण लेखा वर्तते कशोणुपरी. शिवाजीराजांचा पुत्र संभाजीराजांची राजमुद्रा सूर्याप्रमाणे प्रकाशमान होत आहे. ही राजमुद्रा धारण करणारा राजाच काय, या राजमुद्रा अक्षर सुद्धा कोणावरही साम्राज्य प्राप्त करू शकतील एवढा मोठा अर्थ आहे. शिवाजीच्या राजांची काही पत्र सापडत आहेत.
आणि शेवटची वेळ शिवाजीराजे स्वतःच्या हस्ताक्षरात लिहायचे वेगवेगळ्या सरदारांना बहुत काही लिहिणे तर आपण सुज्ञ राहा, सुज्ञ असा राहा असा. संभाजीराजांची काही पत्र सापडत आहे शेवटच्या वडिलांच्या प्रमाणे शेवटची वेळ बहुत काही लिहिणे तर आपण धर्मकार्यास अंतर न देणे, धर्मकार्यास अंतर देऊ नका असा सांगणार हा राजपुत्र. मग तू म्हणाल घोडके सर असं काय तर सगळ्यात शिवाजी महाराजांचा दागिना कुठला होता? 350 वर्षानंतर शिवाजी महाराजांना तुम्ही का ठेवता? छत्रपती शिवाजी महाराज की आपसूक तोंडातून बाहेर पडतात जय का तर चारित्र्य संपन्न राजा होता. किती चारित्र्य चांगलं होतं शिवाजी महाराजांचं. औरंगजेब बादशाह आपल्या मुलांना सुद्धा सांगतोय चारित्र्य कसं असावं तर शिवाजी राजांसारखं असावं. उर्दू मिश्रित पर्शियन भाषेत वाक्य आहेत, काय कळते का बघा नक्की करे. लोणंदवासी आहात आपण. औरंगजेब बादशाहची 4 मुलं बाजूला उभा आहेत, अज्जम मुज्जम कांबक्ष अकबर. आणि औरंगजेब बादशाह आपल्या मुलांना सांगतोय उर्दू मिश्रित पर्शियन उत्तर हिंदुस्थानी भाषेत. तो म्हणतो ये सब फिजूल है शहजादे, चंगेज और तैमूर के खून ने कभी शिकस्त नहीं देखी, लेकिन कंधार से तंजौर तक सारा हिंदुस्तान मुगल सल्तनत में शामिल करने का ख्वाब देखने वाले माँ बदौलत आज ये क्या देख रहे हैं. हमारे आंखों के सामने सिवा अपनी सल्तनत तामील कर चुका है. हमारे लाखों को फौजबंद सूबेदार को शिकस्त देकर खदेड़ दिया उसने. एका सरदारकडे बोट करतो तो म्हणतो हे हमारे मामू जान अमीर उलूम राव शाइस्ते खान साहब, सबसे शर्मनाक बात तो ये शाहजादे इनके लाल मार पर छापा मारकर सिवा ने इनके छक्के छुड़ा दिए. ये तो तकदीर के सिकंदर निकले कि जान बच गई, सिर्फ 3 उंगलियां खूनी पड़ी इन्हें. ये सूरत के खूबसूरत सूबेदार इनायत खान बहादुर जब सिवा सूरत आया तो दुम दबाकर भाग गए. याफसी फौलाद खान इनके तो हथेली पर मिठाई रखकर सिवा आगरे के कैद खाने से फरार हो गया. हमारे सारे मंसूबों को खाक में मिला दिया इस फौलाद खान ने. ये कारतल खान, ये रसूल बेग रोजबानी, ये रणमस्त खान, ये बूंदी नरेश बहुत सिंह हड़ा, ये खान जान बहादुर खान कोकलताश, ये शाहबुद्दीन फिरोज जंग, ये जाफर खान, ये दिलेर खान, तमाम सारे राजपूत बुंदेल तुर्क ईरानी हफ्सी अफगान मुगल फौजबंद सरदार जिन्हें सिवा ने शिकस्त दी. आखिर क्यों सिवा को फतह हासिल होती है? हमारे तरह हाथी घोड़ा खजाना उनके पास नहीं, फिर भी सिवा को फतह हासिल होती है. इस क्यों का मतलब तुम कभी नहीं समझ पाओगे शाहजादे. औरत, शराब, नाचगाने, मौज मस्ती, इश्क और मोहब्बत में गिरफ्तार तुम जैसे लोग सिवा को कभी नहीं समझ पाओगे. सिवा ने अपने मजबूत किले बनाए, अपनी फौज और असबाब बढ़ाए, उससे भी कई ज्यादा मजबूत जमीर के लोग तैयार किए उन्होंने. हमने उन्हें कई बार लाखों का जागीर का लालच दिया, लेकिन वो जबाज मराठों ने उस पर थूक दिया. आज हम दुनिया की हर चीज खरीद सकते हैं, लेकिन सिवा के उन खुखार खदीमों ने उन्हें बिकने नहीं दिया. वे बिकते नहीं, वे रुकते नहीं, वे थकते नहीं और वे झुकते भी नहीं. शिवा खा गए, चालाक है, दगाबाज है, नमकुल है, मक्कार है, मगरूर है. हाँ है, लेकिन उसका चाल चलन आज भी दूध की तरह साफ और सूरज की तरह चमकदार है. सिवा औरत और फकीरों की इज्जत करता है, इसीलिए उसकी इज्जत और शोहरत बुलंद है और सरोटा मीनार की तरह आसमान को छू रही है. इसमें कोई शक नहीं शाहजादे. हम खुश नसीब है, हमें दुश्मन भी मिला तो शिवा जैसा. शाहजादे कुछ सीखना है तो शिवा का चाल चलन सीखो, शिवा का चाल चलन सीखो. याला म्हणायचं नॅशनल कॅरेक्टर, राष्ट्रीय चरित्र काय असावं हे शिवाजी महाराजांच्या चरित्रातून आपल्याला कळतं. तो म्हणाल घोडके सर हे शिवाजीराजांचं मध्येच का घेतलं तर तुकाराम महाराजांचे एक अभंग आहे, तुम्हाला सगळ्यांना ठाऊक आहे. शुद्ध बीजापुटी फळे रसाळ गोमटी. हे संभाजीराजे कुणाचं लेकरू होतं? शिवाजी राजांचं लेकरू होतं. ज्याचं चरित्र इतकं संपन्न होतं त्यांचं लेकरू असं व्यभिचारी, स्त्रंपट
स्त्रियांचा नाद असलेला राजपुत्र असू शकेल काय? संभाजीराजांच्या चित्रात 1-2 नाटकं नाहीत. 1885ला वा वा खरे यांनी गुणोत्कर्ष नावाचं पहिलं नाटक लिहिलं आणि बरोबर 84 वर्षानंतर स्वराज्याचा नंदादीप नावाचा सी गो प्रभू यांनी नाटक लिहिलं. 1885 ते 1969 या 84 वर्षामध्ये 60 नाटकं लिहिली गेली आणि दुर्दैवानं प्रत्येक नाटकामध्ये या धर्मवीराला प्रेमीर म्हणून सांगितलं आणि आपण माना ठेवलेला असा एकही पुरा सापडत नाही. मग तो म्हणाल, खोडके सर एवढं वरडून का सांगता? माझ्या बहिणीनो, माझ्या भाऊनो, कर्तृत्ववान, शीलवान, धैर्यवान, संयमी, त्यागी, प्रकृतिष्मणी, द्वेषमुक्त, व्यसनमुक्त, तंटमुक्त आणि संस्कारक्षम या 10 मूल्यांची पिढी घडायची असेल तर आपण शिवचरित्र वाचलंच पाहिजे, शंभूचरित्र वाचलं पाहिजे, नवे त्याची पारायण केली पाहिजे. तरच संस्कारक्षम पिढी घडेल, अन्यथा घडणार नाही. इंग्लिशमध्ये एक फार सुंदर सुभाषित आहे, मेकिंग मिलियन्स ऑफ फ्रेंड इज नॉट अचिव्हमेंट दॅट टू मेक अ सिंगल फ्रेंड हु स्टँड बाय यू व्हेन मेकिंग मिलियन्स आर अगेन्स्ट यू. लाखो मित्र मिळवता अर्थ नाही, असा एकच मित्र मिळवा. जेव्हा लाखो मित्र तुमच्या विरोधात असतील तर तो मित्र तुमच्या पाठीशी असेल. असा मित्र कोण? शिवचरित्र, शंभूचरित्र, राष्ट्रपुरुषांची, क्रांतिकारकांची चरित्रच आपल्याला न्याय देऊ शकतील आणि ते चरित्रच आपण समजावून घेतले पाहिजेत. तो म्हणाला, खोडके सर संभाजीराजांना पकडलं कुठं, हलाल करून मारलं कुठं, याविषयी आम्हाला थोडं सांगा. सांगण्यासारखं खूप आहे. तोही भाग 2.5 तासांचा आहे. वेळ संपत आली, जवळजवळ 1.5 तास उलटून गेला. आपण म्हणत असाल तर 15 मिनिटामध्ये सांगतो, नसेल तर थांबतो. ठीक आहे, 15 मिनिटामध्ये सांगतो. लोणंद वाशिनो, खरंच 33 वर्षाचं. आणि एक लक्षात ठेवा निंबाळकर साहेब, आई तुळजाभवानीला स्मरून सांगतोय, ज्या व्याख्यानमालेला मी पहिल्यांदा सुरुवात केली आहे ना, ती व्याख्यानाला आज अखेर त्या व्याख्यानमाला 35 वर्षात एकही व्याख्यानमाला बंद पडलेली नाही. एडेनिपाणीला मला 35 वर्षांनी पहिला वक्ता मी 35 वर्षानंतर पुन्हा मला बोलवलं होतं. शिवचरित्र विषय घेऊन गेलो होतो. प्रत्येक व्याख्यान मला सांगतो, थोडक्यात शेवटचा भाग सांगतो आणि थांबतो. जवळजवळ 50 वर्षा कालखंड उलटून गेला. 9.25 वर्षाचा कालखंड उलटून गेला. या 9.25 वर्षामध्ये एक छोटा किल्ला सुद्धा औरंगाबाद जिंकता आला नाही. म्हणून त्याने युद्धनीतीतली शेवटची चाल खेळली. त्यानं काही पत्र लिहायला सुरुवात केली. तू म्हणाल कोणास? तर मराठी मुलकातील मराठी लोकांना. ते पत्र नव्हतं, ते जबरदस्त फरमान होतं. असंच एक फरमान आपल्या सातारा जिल्ह्यातील तुमच्या जवळच्या खेड्यामध्ये आलं आणि ते पत्र हाती पडलं आणि त्या सुलतानजीने उघडलं तर त्यामध्ये लिहिलं होतं, मशहूर उल नाम सुल्तान जी संभाजी भोसला की बिकुबुनियाद खत्म करने के लिए माँ बदौलत ने शही सिपसलार खान एलिशान बहादुर मकर खान को नामजद किया है. माँ बदौलत तुमको हुक्म फरमाते कि तुम काफर संभा को छोड़कर शाही मुलाजित में दाखिल हो जाओ. अगर तुम शाही मुलाजित में दाखिल हुए तो माँ बदौलत तुम्हें माला माल कर देंगे, जागीर बख्शेंगे. अगर तुम बाकी संभा का साथ दोगे तो तुमको भी नेस्त नाबूद पना करना पड़ेगा. तुम्हारे बच्चों की, जनाने की और तुम्हारी भी धज्जियां उड़ा दी जाएगी. याद रहे, माँ बदौल हुक्म तामिल जल्द से जल्द की जाए. असं ते फरमान होतं. त्या फरमानात वाक्य असं होतं, जर तुम्ही आम्हाला नाही सामील झालं तर आम्ही तुम्हाला तुमच्या बायका मुलासह तोपेच्या तोंडी बांधू आणि त्यांच्या चिंधड्या उडू. औरंगजेबाचं फरमान सुलतानजींना मिळालं. त्यांनी संभाजीराजांचा पक्ष सोडला, औरंगजेबात जाऊन सामील झाले. दुसरं फरमान आलं मसवडच्या नागोजीरावानं राजांचा पक्ष सोडला, औरंगजेबाला जाऊन सामील झाले. तिसरं फरमान आलं कारेगावच्या शिवाजींना, त्यांनी राजांचा पक्ष सोडला, औरंगजेबाला जाऊन सामील झाले. असे किती मराठी मुलकातील सरदार औरंगजेबाला जाऊन सामील झाले असतील म्हणाल. मी एक यादी केली आणि संशोधनही केले. 68 लोक संभाजीराजांना सोडून औरंगजेबाला जाऊन सामील झाले. हा इतकंच काय, संभाजीराजांचा सक्का चुलत भाऊ अर्जुनजीराजे भोसले सुद्धा राजानं सोडून औरंगजेबाला जाऊन सामील झाले. हा इतकंच काय, संभाजीराजांचा सक्का मेवणा, संभाजीराजांच्या बहिणीचं नाव आहे अंबिकाबाई ताई साहेबांचे मालक अचुलेजीराजे सुद्धा
औरंगजेबाला जाऊन सामील झाल्यात. इतकंच काय, संभाजीराजांचा आणखीन एक मेवणा, संभाजीराजांच्या धर्मपत्नीच नाव आहे येसूबाई. येसूबाई राणी सरकारचा भाऊ गणोजी सुद्धा औरंगजेबाला जाऊन सामील झाला आहे. या सगळ्यांनी औरंगजेबाला कुर्निसात म्हणाला, आलमगीर अगर मैंने आपके सामने शंभू को पेश किया तो आप मुझे क्या दोगे? तर ते म्हणाले, तुम जो मांगोगे वही मैं तुझे दे दूंगा. आणि सगळे लोक फितूर झाले. त्यावेळेला संभाजीराजांनी 1688ला याच दरम्यान 7 शतक नावाचा ग्रंथ लिहिला. त्या ग्रंथातली एक ओळ आहे, किती अवस्था वाईट होती बघा. स्वतः संभाजीराजांनी लिहिली आहे. संभाजीराजे खचलेले, इतिहासात कुठंही नोंद नाही, फक्त एवढी एक नोंद सापडते. ती हे सगळे लोक जीवाभावाचे सोडून गेल्यानंतर ते म्हणतात, परमेश्वराला म्हणतात 7 शतक ग्रंथात लिहितात. 1688 लिहिले जातात. अति प्रबल घेरे में घेरा हूं मैं, है दीनदयाल सो मेरी हंसी भी तेरी हंसी है. हे परमेश्वरा, चारी बाजून संकटात घेरलो गेलो रे, अरे माझं हसू ते साक्षात तुझंच हसू आहे. इतकी विदारक परिस्थिती या मराठी मुलकामध्ये झाली. अनेक नामांकित सरदार औरंगजेबाला जाऊन सामील झाले आणि औरंगजेब भाषण ठरलं संभाजीराजांना जिवंत पकडायचं. आणि त्यानं मकरब खानला, इखलास खान, त्याचा मुलगा इखलास खान, शेख मिरान, शेख अब्दुल्ला आणि काही सरदारांना औरंगाबादपासून 5000 मराठींची मोगलांची फौज दिली आणि ती दिन 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 करत कोल्हापूरच्या दिशेने निघाली. तर छत्रपती संभाजीराजे संगमेश्वरामध्ये होते. सरदेसांच्या वाड्यामध्ये बसून न्यायनिवाडा चालू होता. 2 सख्खे भाऊ वतनासाठी भांडवत होते. ते वतन लांबचं नाही, तुमच्या जिल्ह्यातलं आहे, कराड प्रांताचं आहे, कराड शहराचं आहे. 2 भाऊ सख्खे भांडत होते. एकाचं नाव होतं अरसोज यादव आणि दुसऱ्याचं नाव होतं गिरजोज यादव. अरसोज यादव म्हणायचे कराड माझा, गिरजोज म्हणायचा कराड माझा. आणि तो तंटा चालू होता. सदरेवरती संभाजीराजे बसले होते. सदरेसमोर 5000 मराठा बसला होता. कवी कलश सरदेसांच्या वाड्याच्या बाहेरच्या बाजूला थांबून होते आणि राजांनी अरसोज यादव ऐकून घेण्यास प्रारंभ केला. इतक्यात हेरांनी पहिली बातमी आणली. मकरब खान आणि काही मंडळी यांनी कोल्हापूर गाठलं. कोल्हापूर ते संगमेश्वर बरोबर 90 मैलाचं अंतर, मध्ये फक्त आंबा घाट. आजही 90 मैलाचं अंतर आहे, आजही मध्ये आंबा घाट आहे. मात्र ते अंतर कापायला 335 वर्षापूर्वी 6 दिवस लागायचे. निबिड अरण्य त्या प्रदेशामध्ये होतं. राजाने ठरलं इथला न्यायनिवाडा 2 दिवसामध्येच संपवायचा. आपण रायगडला निघून जायचं. शत्रूची चाल कळा म्हणून राजांनी आंबा घाटामध्ये मराठी हेरांचं जाळं पसरलं. पुन्हा न्यायनिवाडा सुरू केला. राजांनी अरसोजी यादव जो ऐकून घेतली तो दिवस मावळला. दुसरा दिवस बोला राजांनी गिरजोजी यादव बाजू ऐकून घेण्यास प्रारंभ केला. इतक्यात औरंगजेबानं युद्ध नीतीतील दुसरी चाल केली. औरंगजेबाच्या पदरी एक जुल्फिकार खान नावाचा मुघली सरदार होता. औरंगजेब बाशिंदर हुक्म केला, जुल्फिकार खान तुम जाओ और किले रायगड को घेर डालो. आणि औरंगजेब बाशिंदेजवळ 40,000 मोगलांची फौज दिली आणि 40,000 मोगलांची फौज घेऊन जुल्फिकार खान औरंगाबाद शहरातून दिन 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 करत किल्ले रायगड राजधानीच्या रोखांनी गेला. ती वार्ता संभाजीराजांना संगमेश्वरमध्ये कळाली. राजाने आपल्याजवळ फक्त 300 मराठ्यांची फौज ठेवली आणि बाकीची सारी फौज किल्ले रायगड राजधानी वाचवण्यासाठी रायगडच्या बाजूने रवाना केली. पुन्हा राजांनी न्यायनिवाडा सुरू केला. राजांनी गिरजोजी आजोबाजू ऐकून घेतली तो दिवस मावळला. तिसरा दिवस उगवला. आज खटल्याचा न्यायनिवाडा आणि आपण रायगडला जायचं असं ठरलं होतं. राजे सदरीतून बसले होते. 2 सख्खे भाऊ सदरी पुढे आदबीन उभा होते. कवी कलश सरदेसांच्या वाड्याच्या बाहेरच्या बाजूला थांबून होते. उत्तर हिंदुस्थानी भाषा बोलत होते आणि राजांनी खटल्याचा न्यायनिवाडा देण्यास प्रारंभ केला. इतक्यात मकरब खाननं आंबा घाट मार्गे न आणता मधली वाट त्याला दाखवली गेली आणि तो दिन 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 करत संगमेश्वरमध्ये घुसला. कवी कलशाने पाहिलं कोणतर मुंगली सरदार सरदेसांच्या वाड्याच्या बाजूने येतोय. तो धावतच संभाजीराजांजवळ आला आणि उत्तर हिंदुस्थानी भाषेत म्हणाला, राजाची राजाची गनिमाया गनिमाया. राजे ताडसे धरून उठले आणि म्हणाले, गनिमाला चला लढण्याची तयारी करा. संभाजीराजे शिलेखान्यात गेले. दोन्ही हातात 2 तलवारा घेतल्या. 300 मराठ्यांनी प्रत्येकाच्यात 2-2 तलवार घेतल्या. 300 मराठा सरदेसांच्या वाड्याच्या बाहेरच्या बाजूला आला. 300 मराठा घोड्यात बसला. संभाजीराजे, कवी कलश, रायंता, रायबामर सलीम, खंडोबल्ला, चिटणीस, मालोजी बाबू घोरपडे ही सारी मंडळी घोड्यावर बसली आणि इकडून मकरब खान, इखलास खान, शेख मिरान, शेख बदुल्ला
आणि 5,000 मोगलांची फौज दिन 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 करत सरदेसांच्या वाड्याच्या बाहेरच्या बाजून आली. मराठ्यांनी पाहिलं मोगलांची फौज. तिकडून दिन दिनच्या घोषणा होत होत्या, इकडून हर हर महादेवच्या घोषणा सुरू झाल्या. रणसिंग वाजलं गेलं आणि भयंकर कापाकापी सुरू झाली. किती वेळ लढणार? 5,000 विरुद्ध 300. मराठ्यांचा पूर्ण पराभव झाला. 60 वर्षाची मालोजी बाबा घोरपडे हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती होते. कारण तुमच्या वाईमध्ये मगाशी खासदार साहेब बोलले, त्या वाईमध्ये ऑक्टोबर 87ला सर्जा खानचे लढताना हंबीराव मोहिते मारले गेले. तोफेचा गोळा लागला आणि तिथे धारतिथे पडले. त्याच्या जागेवरती संभाजीराजेंनी हंबीराव मोहितेंच्या जागेवरती मालोजी बाबांना हिंदवी स्वराज्य सरसेनापती केले होते. ते 60 वर्षाचे मालोजी बाबा आपल्या धण्याची जपणूक करत गनिम कापून काढत होते. इतक्यात घात झाला. मकरफ खानचा एकच वार मालोजी बाबांच्या डाव्या बगलीत बसला आणि मालोजी बाबांच्या देहाची पाकळी झाली आणि मालोजी बाबा घोड्यांखाली कोसळले. त्यांच्या 22 वर्षाच्या तरण्या बांड पोरांना पाहिलं का आपले वडील मालोजी बाबा घोड्यांखाली कोसळत आहेत. त्यानं आपल्या घोड्यान उडी टाकली आणि तो पोरगा आबा करत मालोजी बाबांच्या बाजूने गेला आणि त्यानं आपल्या आबाचा देह कुशीत घेतला. लढता लढता संभाजीराजेंनी पाहिलं सरसेनापती मालोजी बाबा पडले. संभाजीराजे उफाळून लढता लढता त्या मुलाला म्हणाले, संताजी भांगा काढा, रायगड लढवा, रायगड वाचवा. भांगा काढा म्हणजे कोंडी फोडा, रायगडला जा, रायगड वाचवा. आपल्या धण्याला शत्रूची तावडीत सोडून संताजी घोरपड्याला नाही जावटलं. त्यानं राजांच्या दुर्लक्ष केलं. पुन्हा भयंकर कापाकापी सुरू झाली. इंच इंच जखमा. संभाजीराजे कवी कलश रायंता रायबावसरे खंडोबल्लाळ चिटणीसांना झाल्या होत्या. जीवाची बाजी करून माणसं लढत होती. लढता लढता संभाजीराजांनी पाहिलं अजून संताजी घोरपडे लढतोय आणि संभाजीराजे उफाळून बोलाले, संताजी भांगा काढा, रायगड लढवा, रायगड वाचवा. आमचं काय हो हा आदेश संभाजीचा आहे. संताजीचा नाईलाज झाला. त्यानं लढता लढता आपल्या धण्याला मुजरा केला, कोंडी फोडली आणि किल्ले रायगड राजधानी वाचण्यासाठी संताजी घोरपडे खंडोबल्लाळ चिटणीस रायगडच्या बाजूने रवाना झाले. इकडे सरदेसांच्या वाड्याच्या बाहेरच्या बाजूला भयंकर रणकंदन सुरू होतं. असंख्य मराठ्यांची मुंडकी उडाली होती. सरदेसांच्या वाड्याच्या बाहेरच्या बाजूला रक्ताच थोडं पसरलं होतं. इतक्यात घात झाला. एका नेमबाजानं एक बाण सोडला आणि तो बाण कवी कलशांच्या उजव्या दंडामध्ये घुसला आणि कवी कलश घोड्यांखाली कोसळताना ते संभाजीराजांच्या पण म्हणाले, राजाजी मैं गिर रहा हूं. राजांनी पाहिलं आपले राजकीय गुरु घोड्यांखाली कोसळत आहेत. संभाजीराजांनी चंद्रात घोड्यान उडी टाकली आणि कविराज म्हणून कवी कलशांच्या बाजून गेले आणि कवी कलशांचा देह आपल्या कुशीत घेतला. तेवढा एकच क्षण मकरफ खाननं पाहिलं मराठ्यांचा राजा बेसावध आहे, त्याच्या कुशीत कवी कलश आहे. त्यानं ताबडतोब आपल्या सैनिकांना हुकम केला, अप शंभू घडवलो 25 भालेवाले. त्यांनी पटापट घोड्यानं उड्या टाकल्या आणि ते भाल्याचे फाळ घेऊन छत्रपती संभाजीराजांच्या बाजून आले आणि ते भाल्याचे फाळ संभाजीराजांच्या सर्वांगाला टोचले गेले आणि बंधूनो मराठ्यांचा राजा कैद झाला. ती तारीख होती 3 फेब्रुवारी 1689. ताबडतोब संभाजीराजांना साखळदंड जेरबंद करण्यात आलं. कवी कलशांना साखळदंड जेरबंद करण्यात आलं. एका घोड्यावरती संभाजीराजांना बांधण्यात आलं, दुसऱ्या घोड्यावरती कवी कलशांना बांधण्यात आलं आणि मकरफ खान आपल्या सैन्याला हुकम दिला, चलने की तयारी करो. आणि त्यांनी कसबा संगमेश्वर सोडलं. कसब्यापासून बरोबर पूर्वेला 9 किलोमीटरवरती नायरी नावाचं गाव होतं. आजही ते गाव आहे. त्या गावात आणलं. नायरीतून बाहेर काढलं आग्नेय दिशेला 3 किलोमीटरवरती तिवरी नावाचं गाव होतं. आजही ते गाव आहे. त्या तिवऱ्यात आणलं. तसंच पुढं आग्नेय दिशेला 3 किलोमीटरवरती सह्याद्रीचा घाट सुरू होतो. तो घाट चढून वरती कुलावंताची बाव मोठा पाण्यासाठा आहे, त्या साठ्यावरती आणलं आणि संभाजीराजाने घेऊन पहिला मुक्काम कुलावंताच्या बावजवळ करण्यात आला. दुसऱ्या दिवशी पहाट झाल्यानंतर कुलावंताच्या बावपासून राजांना बाहेर काढलं. ते चांदेल नावाच्या गावात आणलं. चांदेलमधून बाहेर काढलं, गोठण्यामध्ये आणलं. गोठण्यामधून बाहेर काढलं, उदगीरला आणलं. उदगीरमधून बाहेर काढलं, भेडसगावला आणलं आणि दुसरा मुक्काम भेडसगावला करण्यात आला. तिसऱ्या दिवशी पहाट झाल्यानंतर भेडसगावमधून राजांना बाहेर काढण्यात आलं. वारणा नदी ओलांडली. राजानं मकरफ खान कोकरूड 82 मार्गे 32 शेळ्याच्या भुईकोट किल्ल्यात आला
आणि तिसरा मुक्काम 32 भुईकोट किल्ल्यात झाला. ही तारीख मुद्दाम लक्षात ठेवा. 6 फेब्रुवारी 1689 पहाटेची वेळ होती. 3 शूर सरदारांनी 400 मराठ्यांना घेऊन हर हर महादेव करत या 32 भुईकोट किल्ल्यावरती हल्ला केला. मकरब खान, इखलास खान, शेख मेहरान, शेख अब्दुल्ला आणि 5000 पठाणांची फौज सावध होती. त्यांनी मराठ्यांचा हल्ला परतवून लावला. मराठ्यांचा पूर्ण पराभव झाला. संभाजीराजांना सोडवण्याचा एकमेव प्रयत्न संपूर्ण महाराष्ट्रामध्ये केला गेला. कुठं केला गेला तर लोणंदवासियांनो, तो 32 शिराळाला केला गेला. ज्या 3 शूर सरदारांनी केला त्यांची नाव अशी आहेत. एकाचं नाव आप्पाशास्त्री दीक्षित, आजही त्यांचं समाधीस्थळ 32 शिराळामध्ये. दुसऱ्याचं नाव जोतेजी केसरकर, आजही त्यांची समाधी पन्हाळगडच्या दक्षिणेला 8 मैलावरती पुनाळ नावाचं गाव आहे, त्या पुनाळमध्ये. आणि तिसऱ्याचं नाव आहे तुळाजी देशमुख, आजही त्यांची समाधीस्थळ कोकरूडला आहे. या 3 शूर सरदारांनी 400 मराठ्यांनी घेऊन संभाजीराजांना सोडवण्याचा एकमेव प्रयत्न केला, अयशस्वी झाले. 32 भुईकोट किल्ल्यातून राजांना बाहेर काढलं. कापरी, कारवे, चिकुरडे, भादुरवाडी मार्गे बागणीच्या किल्ल्यात नेण्यात आलं आणि पुढचा मुक्काम बागणीचा किल्ला. बागणीच्या किल्ल्यातून दुसऱ्या दिवशी बाहेर काढलं. दुधगाव मार्गे मिरजेच्या किल्ल्यात नेण्यात आलं आणि पुढचा मुक्काम मिरज. मिरजेला जेव्हा राजांना आणण्यात आलं तर कोल्हापूरला मोगलांचं एक ठाणं होतं. त्या ठाण्याला वार्ता कळत आली की संभाजीला जिवंत पकडलाय. कोल्हापूर, मोंगली, ठाण्याहून अकलूज मुक्कामी औरंगजेब बादशाला वार्ता कळत आली की संभाजीला जिवंत पकडलाय. त्यांना अकलूजचा तळ उठवला तर दौंड जवळ असणाऱ्या बहादूरगड त्याला. इकडे मिरजेच्या किल्ल्यातून राजांना बाहेर काढलं. ते आणलं ते 1.25 लाख आष्ट्यातून बाहेर काढलं. ते आणलं ते उरुणातून बाहेर काढलं. ते आणलं ते नेरल्यातून बाहेर काढलं. ते आणलं ते तांबवे जवळ कृष्णा नदी ओलांडली. आणखीन एका गावाचं नाव तारीक शिवाजी नावाच्या औरंगजेबाची बखर आहे, त्या बखरीत सापडलं खुबी. आणि पुढचा मुक्काम कराड. 8 फेब्रुवारी 1689 कराडच्या भुईकोट किल्ल्यात राजांना डांबून ठेवण्यात आलं. दुसऱ्या दिवशी पहाट झाल्यानंतर कराडच्या भुईकोट किल्ल्यातून राजांना बाहेर काढलं. शामगावच्या घाटातून राजाचं कुर्लं. खूप तपशील देत नाही, वेळ झाला. राजाचे कुर्ले तर पुसेसावळी, वडूज, दहिवडी, फलटण, बारामती असं करत करत बहादूरगडच्या छावणीत नेण्यात आलं. दूर 7 मैलावरती संभाजीराजांना थांबवण्यात आलं आणि तख्तावर औरंगजेबाचे 2 हुकम सुटले. पहिला हुकम सुटला, संभा को तख्ता कुल्हा पणाव. तख्ता कुल्हा याचा अर्थ मित्रो इराणमध्ये घालतात तो गुन्हेगारांचा वेश. विदुषिकी अंगरका, विदुषिकी पायजमा, उंच लाकडी टोपी, त्याला गोंडा लावलेली. राजांची राजवस्त्र आली, त्यांना तख्ता कुल्हा घालण्यात आला. आणि तख्ता औरंगजेबाचा दुसरा हुकम सुटला, संभा की ढिंड निकालो. साकदंड स्थितीमध्ये एका उंटावरती संभाजीराजांना उलट बांधण्यात आलं. दुसऱ्या उंटावरती कविकलशांना उलट्यात बांधण्यात आलं. आणि 7 मैल छावणीच्या परिसरामध्ये ढोल ताशे करणे वाजत होते आणि या मराठी राजाची धिंड काढली जात होती. 7 लाखाची फौज या राजाकडे पाहत होती. हा असतो मराठ्यांचा राजा, ज्यानं 9.25 वर्षामध्ये एक छोटा किल्ला सुद्धा जिंकू दिला नाही. छावणीतील लहान लहान मुलं राजांना दगड मारत होते. कोण सरदार जाता जाता भाल्यानं टोचत होते. घोर घोर विटंबन करत ती धिंड औरंगजेबाच्या दरबारात आणण्यात आली. आलमगीर औरंगजेब बादशाह आपल्या तख्तावरती विराजमान झाला होता. त्याच्या हातात जपमाळ होती. जपमाळेची मणी ओढत होता आणि तो एकटक संभाजीराजांकडे पाहत होता. तो आठवू लागला, हाच तो शंभू राजा. वयाच्या 9व्या वर्षी वडिलांच्या बरोबर आग्र्याला भेटीला आला होता. 12 मे 1666 आपला 50वा वाढदिवस पिता पुत्रांना डांबून टाकलं. 84 दिवस आणि 17 ऑगस्ट 1666 पळून गेलेला कापर शिवाचा बच्चा संभाव. हाच तो संभाव ज्यानं 9.25 वर्षामध्ये एक छोटा किल्ला सुद्धा जिंकू दिला नाही. आणि औरंगजेबाला काय वाटलं कोणा आठव, जपमाळ्याची मणी वडता 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 एके ठिकाणी थांबला आणि त्याने जपमाळ टपकामध्ये फेकली आणि त्याने हुकम केला, मेरा खिमोश लो. जी पगडी औरंगजेब बादशाहनं 2 तासापूर्वी बोलवतो आणि त्याने शपथ घेतली होती, जब तक मैं कापर शिवा का बच्चा शंभू को न पकड़ लो तब तक मैं खिमोश नहीं पडूंगा. आणि 2 तासापूर्वी मी तुम्हाला तारीख सांगितली होती 30 जुलै इसवी सन 1682. औरंगजेब बादशाहनं संभाजीराजांना जिवंत पकडलं होतं. तो आज डोक्याला खिमोश, ती पगडी परिधान करणार होता. औरंगजेबाचा खिमोश घेऊन एक तजुर्बकार त्याजवळ आला. औरंगजेबानं सरपोस दूर केला, आपला खिमोश उचलला,
डोक्यावरती ठेवला आणि इकडे गुजर मोठ्या आवाजात मला, जिल्ले सुभानी अबुल मुझफ्फर मुद्दीन गाजी पाशा आलमगीर जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद. औरंगजेब बादशाह 6 वर्ष 6 महिने 28 दिवसानंतर आपल्या डोक्याला खिमाश परिधान करत होता. त्याला विलक्षण आनंद झाला होता. तो एकदम तख्तान उठला. त्या तख्ताला एकूण 18 पायऱ्या होत्या. ज्या ठिकाणी संभाजीराजांना सकळदान जेरबंद करण्यात आलं होतं, बाजूला कवी कलशांना जेरबंद करून करण्यात आलं होतं. औरंगजेब बादशाह संभाजीराजांच्या पुढे उभा राहिला. औरंगजेब बादशाह राजांच्याकडे पाहू लागला. राजे औरंगजेबाकडे पाहू लागले आणि औरंगजेबाला काय वाटलं कोणास ठाऊक. औरंगजेब बादशाहनं संभाजीराजांच्या पायाजवळ गुडघे टेकले आणि तो परमेश्वराला करून बाकू लागला, परमेश्वरा तुझ्या मुळचा कापर शिवाचा बच्चा संभा माझ्या हाती जिवंत सापडला. ते कवी कलशीने पाहिलं, संभाजीराजाने पाहिलं, आपल्या चरणी आलमगीर औरंगजेब बादशाह झुकलाय. त्याही स्थितीत संभाजीराजे कवी कलशांना म्हणतात, कवीजी इस बात तो कुछ बयान करो, थोडक्यात याच्यावरती काहीतरी काव्य करा. तो म्हणाला जी धनी, आणि त्यानं उर्दू मिश्रित पर्शियन भाषेमध्ये काव्य केलं. त्यानं पाहिलं आपल्या धन्याची चरणी औरंगजेब बादशाह झुकलाय आणि कवी कलश म्हणाले, यावण रावण की सभा संभू बंद बदरंग लवलच चंद्रसम खूप खेळरण रंग जो रवी छवी लचत ही खद्यो तो बदरंग त्यो तूच तेज ने कारे तक्कत त्यो जाव रंग. त्याचा मराठीत अर्थ असा होता, रावणाच्या सभेत जसं हनुमंताला उपस्थित करण्यात आलं होतं तसं राजन तुला औरंगजेबाच्या दरबारात उपस्थित करण्यात आलंय. ज्याप्रमाणे सूर्याचा प्रकाश पाहताच काजव्याचा प्रकाश नाहीच होतो, तसे राजन तुझं रूप पाहून औरंगजेबाने आपल्या तख्ताचा त्याग केलाय आणि थोडक्यात तो तुझ्या पायाजवळ झुकलाय, असा त्याचा मराठीत अर्थ होता. इकडे औरंगजेब बादशाह संभाजीराजांच्या पायाजवळ झुकला आणि कवी कलश म्हणाले, यावन रावण की सभा संभू बंद बदरंग लवलसत सुंदरसम खूप खेळरण रंग. ते लफ्ज आलमगीरास माहीत होते. तो ताड सुटला. त्या सर्वांग लट 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 कापत होतं. त्याने तुच्छ नजर कवी कलशीकडे टाकली आणि तख्ताच्या 18 पायऱ्या चढून तो तख्तावरती विराजमान झाला आणि त्याने तख्तान हुक्म केला, इस कब्जी की जबान काट डालो. हुक्म सुटला. छावणीच्या बाहेर जल्लाद हातात सांडशानी कट्यारी घेऊन कवी कलशांच्या बाजून आले. एका जल्लादानं कवी कलशांचं तोंड उघडलं. दुसऱ्या जल्लादानं घट्ट सांडशीमध्ये कवी कलशांची जीभ पकडली, किंचित वर उचलली आणि तिसऱ्या जल्लादानं कटेरीचा एकच वार केला. रक्ताचा धबधबा तोडून बाहेर पडू लागला. सारा अंगरका माखला गेला. कवी कलशांची जीभ खाली थाळीमध्ये तळमळत होती, नव्हे आपल्या धन्याची चरणी कवन अर्पण करत होती. यावन रावण की सभा संभू बंद बदरंग लवलच सुंदर सम खूप खेळून रंग. राजाने पाहिलं. राजांच्या डोळ्यात अश्रू आले. त्याही स्थितीत कवी कलशाने राजांकडे पाहिलं. हात हलवला. त्यांना जणू सांगायचं होतं पण सांगू शकत नव्हते. तोंडामध्ये जीभ नव्हती. त्यांनी हात हलवला आणि जणू सांगायचं होतं, नाही राजे, नाही राजे, राजे रडू नका, राजे रडू नका. राजे कधी रडत नसतात, राजे कधी रडत नसतात. औरंगजेबाने तो दरबार बरखास्त केला. तर तारीख होती 15 फेब्रुवारी 1689. पुन्हा 2 दिवसांत दरबार भरला. पुन्हा सकाळ जेरबंद केले. 2 कैदी औरंगजेबाच्या पुढे उपस्थित करण्यात आले. कवी कलशांच्या तोंडामध्ये जीभ नव्हती. औरंगजेब बादशाह एकटक संभाजीराजांच्या नजरेत पाहत होता आणि त्याला काय वाटलं कोणास ठाऊक. त्यानं 2 प्रश्न संभाजीराजांना विचारले. पहिला प्रश्न विचारला, क्यों शंभू राजे हमें ये बताओ, हमारे सल्तनत के खिलाफ किसने बगावत की, उन सरदारों के नाम बताओ. काय शंभूराजा मला हे सांग, आमच्यावर बंडखोरी कोणी केली त्या सरदारांची नावं सांग. आणि दुसरा प्रश्न केला, क्यों शंभू राजे हमें ये बताओ, तुम्हारे खजाने किस किले पे है, उन किले के नाम बताओ. काय शंभूराजा मला हे सांग, तुझे खजाने धनदौलत पैसा अडका कोणत्या किल्ल्यावरती आहेत त्या किल्ल्यांची नावं सांग. ताट मान्यानं संभाजीराजाने इन्कार केला. संभाजीराजांना थोडंसं डिवचा म्हणून जे धर्मिडा औरंगजेब बादशाहने तिसरा प्रश्न केला. औरंगजेब बादशाह म्हणाला, क्यों शंभू राजे इस्लाम अपनाओगे. या धर्मराज्य तळपाची मस्त लागली.
राजे उफळून म्हणाले, नहीं कापर, चाहे तो मेरी जान ले लो, लेकिन मैं मेरा धर्म छोडूंगा, मैं मेरा धर्म छोडूंगा. औरंगजेबाच्या दरबारात संभाजीराजे औरंगजेबाला काफर म्हणाले. तो शब्द त्या दरबाराला नवीन होता. इकडे औरंगजेबात जाणार होता, इकडे मौला मौलवी म्हणत होती. तिकडून स्पष्ट आवाज आले, आमीन आमीन, अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर. औरंगजेब बादशाह ताडशे आपला तख्ता उठला आणि त्यानं संभाजीराजांच्यावर हुक्म केला, इस कापर संभा की जबान कट डालो. हुक्म सुटला. छावणीच्या बाहेर जल्लाद आता चांदशानी कटार घेऊन संभाजीराजांच्या बाजूने आले. एका जल्लादानं राजांचं तोंड उघडण्यास सुरुवात केली. या मराठी राजाचं तोंड उघडलं जात नव्हतं. दोन दोन जल्लाद राजांचं तोंड उघडण्याचा प्रयत्न करत होती, पण या मराठी राजाचं तोंड उघडलं जात नव्हतं. तिथं रंदुल्ला खान जो मंगोली सरदार होता, त्यानं राजांना भाल्यानं टोचायला सुरुवात केली. राजांचा नाईलाज झाला. राजांचं तोंड उघडलं गेलं. एका जल्लादानं घट्ट सांडशीमध्ये राजांची जीभ पकडली, किंचित वर उचलली आणि दुसऱ्या जल्लादानं कटेरीचा एकच वार केला. रक्ताचा धबधबा तोंडातून बाहेर पडू लागला. सारा अंगरका माखला गेला. आणि बंधूनो, मराठ्यांचा राजा मोका झाला, मोका झाला. ती तारीख होती 17 फेब्रुवारी 1689. औरंगजेब बादशाहने तो दरबार बरखास्त केला. पुन्हा 2 दिवसांत दरबार भरला. पुन्हा सकाळ जरबंद केले. 2 कैदी औरंगजेबाच्या पुढे उपस्थित करण्यात आले. कवी कलेशांच्या तोंडामध्ये जीव नव्हती, राजांच्या तोंडामध्ये जीव नव्हती. औरंगजेब बादशाह एकटक संभाजीराजांच्या नजरेत पाहत होता. त्याला काय वाटलं कोणास ठाऊक, त्याला त्या नजरेत वेगळीच चमक दिसली आणि त्यानं हुक्म केला, इसका पर संभा की आँख निकाल डालो. संभाजीराजांचे डोळे फोडून काढा. हुक्म सुटला. छावणीच्या बारीक जल्लाद लालबंद तापलेल्या 2 डागण्या दोन्ही हातात घेऊन राजांच्या पुढे उभा राहिला. त्यानं राजांच्या डोळ्यात पाहिलं आणि तो जल्लाद मनासीच पुटपुटायला लागला, ये आंखें निकालने के लिए नहीं है, ये आंखें रखने के लिए, ये आंखें रखने के लिए. इतक्यात रंदुल्ला खाननं एक चपकाचा फटकारा त्या जल्लादा पाठीवर तो म्हणाला, कापर संभा की आंख निकाल डालो. जल्लादाचा नाईलाज झाला. त्याने आपले डोळे घट्ट मिटले आणि त्या लालबंद तापलेल्या सळ्या छत्रपती संभाजीराजांच्या डोळ्यात खुपसल्या. जरासा आवाज झाला आणि बंधून, मराठ्यांचा राजा आंधळा झाला, आंधळा झाला. ही तारीख होती 19 फेब्रुवारी 1689. पुढे 22 दिवस संभाजीराजांचे हालाल करण्यात आले. दरम्यानच्या काळात बहादूरगडचा तळ उठवण्यात आला. तो पुणे प्रांतामध्ये वडबुद्रुक ते तुळापूर या प्रांतामध्ये आणण्यात आला. तिथं 3 नद्यांचा संगम होता, भीमा, भामा, इंद्रायणी. आणि औरंगजेब बादशाहनं संभाजीराजांचा हत्येचा दिवस निश्चित केला, फाल्गुन वद्य अमावस्या 11 मार्च 1689. औरंगजेब बादशाहनं मुद्दाम फाल्गुन वद्य अमावस्या निवडली, कारण बंधूंनो, फाल्गुन वद्य अमावस्या संपली की दुसऱ्या दिवशी वर्ष प्रतिपदा, हिंदूंचा पवित्र सण गुढीपाडवा, त्याचा आदला दिवस मुद्दाम औरंगजेब बादशाह निवडला. त्याच्या आदल्या दिवशी 10 मार्च 1689 तख्तानं औरंगजेबाचे 2 हुक्म सुटले. पहिल्या हुकमानुसार कवी कलेशांना कोठडीतून बाहेर काढण्यात आलं. त्यांना भीमा, बामा, इंद्रा नदीच्या पात्रावर नेण्यात आलं आणि त्यांचा शिरच्छेद करण्यात आला. आणि तख्तानं औरंगजेबाचा दुसरा हुक्म सुटला, संभा की खाल उधेट डालो. संभाजीराजांची कातडी छिनून काढा. 10 मार्च 1689 दिवस आणि रात्र जल्लाद मंडळी संभाजीराजांना छिनत होते. ते ज्यांना छिनत होते ते कुठं हलत नव्हती. जी मंडळी संभाजीराजांना छिनत होती ती लट 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 कापत होती. ताट मानेनं मराठ्यांचा राजा मृत्यूला सामोरा जात होता. 10 मार्च 1689 दिवस आणि रात्र जल्लादांनी संभाजीराजांना पूर्णपणे सोडून काढलं. ज्या ठिकाणी साखळदंड होत्या अशा जागा फक्त चमड्याच्या राहिल्या. सेंदूर फासल्यावर मराठ्यांचा राजा दिसू लागला आणि तो काळा कुट्ट दिवस उगवला. फाल्गुन वद्य अमावस्या 11 मार्च 1689 सूर्य डोक्यावरती आला होता.
आलमगीर औरंगजेब बादशाह नमाज पडून संभाजीराजांच्या कोठडीजवळ गेला. त्या कोठडीच्या बाहेर 4 जल्लाद मंडळी उपस्थित होती आणि औरंगजेब बादशाहने हुक्म केला, काफर संभा को बाहेर निकालो. ते 4 जल्लाद मंडळी संभाजीराजांच्या कोठडीत गेले. राजांच्या सकदंडानं घट्ट पकडलं आणि राजांना ओढत आणून आलमगीर औरंगजेब बादशाहच्या पुढे उपस्थित करण्यात आलं. लालबुंद मांसाचा गोळा, ज्या ठिकाणी साखळदंड होत्या अशा जागा फक्त चमड्याच्या होत्या. आज काही ठिकाणी काळं निळं शरीर पडलं होतं. आज आकाशामध्ये गिधडांनी घारीने गर्दी केली होती. त्या गिधडांना त्या घारींना राजांना मिष्टान भोजन मिळणार होतं. औरंगजेबाची 7 लाखाची फौज दुतर्फा होती. ती गरजत होती. ती म्हणत होती, जिल्ले सुबानी अबुल मुझफ्फर मुहिद्दीन गाजी पाचा आलमगीर जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद. संभाजीराजे मनातल्या मनात वडिलांनी शिकवले ते मंत्र पुटपुटत होते. ते म्हणत होते, जगदंब 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 उदयोस्तु उदयोस्तु उदयोस्तु. आणि औरंगजेबाला काय वाटलं कोणास ठाऊक. औरंगजेब बादशाहने एकदम संभाजीराजांच्या पाठ फिरली आणि हुक्म केला, चलो चलने की तयारी करो. आणि औरंगजेब बादशाह पुढे निघाला आणि एका जल्लादानं राजांचं साखदंड खेचलं आणि राजांचं पाऊल पुढं पडलं आणि शंभूराजे निघाले. अखेरच्या प्रवासाला निघाले. हे काय राजांचं वय होतं, अवघ 32 वर्षांचं वय. 32 वर्ष काही कधी कुणाचं जाण्याचं वय असतं का. आज रायगडचे बुरुज जुन ओरडून राजांना सांगत होते. ते जुन म्हणत होते, राजे पुन्हा जन्माला या, राजे पुन्हा जन्माला या. स्वर्गामध्ये चित्रगुप्तांची लेखणी थांबली. त्यांनी डबडबल्या डोळ्याने यमदेवाकडे पाहिलं. यमदेवानं दोन्ही मुठीनं आपलं डोळं पुसलं आणि राजांच्यासाठी सोन्याची पालखी घेऊन तो खाली उतरू लागला. इकडं आलमगीर औरंगजेब बादशाह संभाजीराजाने घेऊन भीमा भामा इंद्रा नदीच्या पात्रावरती आला. 3 नद्यांचा संगम होता. मार्च महिना होता. पाण्याचा ठिपूच नव्हता. पात्रातले वाळूचे दगडगोटे तापलेले होते. त्या तापलेल्या दगडगोट्यांच्यावरती मराठ्यांच्या छत्रपतीला, या शिवाजी महाराजांच्या लेकराला, तुमच्या आमच्या शंभू राजाला, या लालबंद मांसाच्या गोळ्याला पालतो झोपण्यात आला. एखादा मासा पाण्यातून बाहेर काढावा आणि त्याला जमिनीवर फेकावा. त्याची जशी अंतिम तडफड चालू असते ना, तशीच तडफड मराठ्यांच्या छत्रपतींची मराठी मुलकामध्ये होत होती. राजांचा देह तळमळत होता, तडपडत होता, असुसलेला होता मुक्तीसाठी. त्या तळमळणाऱ्या तडपडणाऱ्या देहाकडे औरंगजेब बादशाह मोठ्या गर्वानं पाहत होता. आणि औरंगजेबाला काय वाटलं कोणास ठाऊक. त्यानं हुक्म केला, काट डालो इस कफर को. आणि औरंगजेबाच्या हुकमानुसार जल्लादाने संभाजीराजांच्या पायापासून डोक्यापर्यंत कुऱ्हाडीने बारीक बारीक तुकडे ज्या इंद्रांच्या काठी बसून ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली, ज्या इंद्रांच्या काठी बसून तुकोबारायनी तुकोबा गाथा सांगितली, त्याच इंद्रांच्या काठी छत्रपती संभाजीराजांच्या रक्तातून एक इतिहास लिहिला गेला. एक इतिहास लिहिला गेला. देश धर्म पर मिटने वाला शेर सिवा का छवा था, महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था. तेजपुंज तेजस्वी आंखें निकल गई पर झुका नहीं, दृष्टि गई पर राष्ट्रों का दिव्य सपना तो मिटा नहीं. दोनों पैर कटे शंभू के, देह मार्ग से हटा नहीं, हाथ कटे तो क्या हुआ, सत्कर्म कभी छूटा नहीं. जीवा कटी खून भाया, धर्म का सौदा किया नहीं,
शिवाजी का ही बेटा था वो, गलत राह पर चला नहीं। वर्ष 335 बीत गए अब शंभू के बलिदान को, कौन जीता कौन हारा पूछ ले संसार को। कोटि कोटि कंठों में अब तेरी जय जयकार है, अमर शंभू तो अमर हो गया, तेरी जय जयकार है। मातृभूमि के चरण कमल पर जीवन पुष्प चढ़ाया था, है दूजा दुनिया में कोई जैसा शंभू राजा था। किती सांगू किती बोलू, शब्द संपले आणि वेळही संपला। धन्यवाद। एकच मिनिट बोलणार आहे। जवळजवळ 2 तास घड्याळी संभाजी महाराजांचं चरित्र थोडक्यात ऐकलं। जे तपशील दिले त्या तारखापणाला आपण अभ्यासायला काय हरकत नाहीत। गेली 35 वर्ष अखंडपणे शिवचरित्र शंभूचरित्र जीवाचा आकांत करून ज्याला पुराव्यानिशी मांडण्याचा प्रयत्न करतोय। दररोज पहाटे न चुकता 3:30ला उठतो, शिवाजी महाराजांच्यावरती एक ऑडिओ क्लिप तयार करतो। व्हॉट्सअपचे 610 ग्रुप आहेत, न चुकता एकही दिवस खंड न पडता दररोज लोकांना पाठवतो। हा उपक्रम 10.5 वर्ष अखंडपणे चालू आहे। 1.5 वर्षानंतर एक तप पूर्ण होईल। शिवचरित्र एकही दिवस खंडपत झाला नाही। सकाळी पहाटे 3:30 ते 6 वाजेपर्यंत 610 ग्रुपला पाठवायचं, विनामूल्य पाठवायचं। दररोज शिवचरित्र 2 मिनिटांचं ते शिवचरित्र उद्यापासून तुम्हाला ऐकू येईल। मी माझा मोबाईल नंबर देणार आहे, त्या मोबाईलवरती ज्यांना ऐकायचं असेल त्यांनी मोबाईलला मला मिस कॉल करायचा किंवा तो नंबर तुम्ही ॲड करून घेतला तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला तर 6 वाजायच्या आत दररोज ते क्लिप येऊन पडेल। ऐकली आवडली इतरांना कुणालाही पाठवा, त्याच्यावर अधिकार माझा नाही। 10.5 वर्ष एकही दिवस विचारांना पूजा करणारा शिवाजी महाराजांचा महाराष्ट्रात एकमेव माणूस आहे, तो म्हणजे हा खोळा माणूस आहे। उद्या सूर्य उगवायचा थांबेल पण माझी क्लिप तुम्हाला ऐकायला मिळणारच। 12 वर्ष सलग एकही दिवस खंड न पडता। आता वाजले मला पोहोचायला 3:30, मला वाजायला 2:30 तर वाजतील। अर्धा तास झोपणार, उठणार 3:30ला त्याला सुरुवात करणार। दररोज खंडच पडला नाही 10.5 वर्ष। हे शिवाजी महाराजांचं आणि माझं नातं आहे। त्याला 610 ग्रुपचे 1,18,000 तरुण दररोज त्याला साक्षीदार आहेत, एकही दिवस खंड नाही। आणि उद्यापासून तुम्ही लोणंदवासी त्याला साक्षीदार होणार। माझा नंबर आहे, नंबर कोणाला पाहिजे असला घ्या। 9890 36 68 00। पुन्हा एकदा सांगतो, 9890 36 68 00। आपण मला मिस कॉल दिला की तुमचा माझ्याकडे नंबर येईल। उद्या न चुकता उद्यापासून 1.5 वर्ष एकही दिवस खंड न पडता दररोज तुम्हाला 2 मिनिटाचं वेगळं शिवचरित्र ऐकायला मिळेल। पुन्हा 12 वर्षानंतर पूर्ण होतील, 1.5 वर्षानं शिवाजी महाराजांना जाऊन भेटणार रायगडला। राजांना सांगणार, राजे 12 वर्ष 33-35 वर्ष तर सांगतो व्याख्यानातून, पण दररोज खंड न पडता राजे तुमची 12 वर्ष सेवा केली आहे। आणि राजाने आज्ञा केली तर पुढं 12 वर्ष सलग एक दिवस खंड न पडता पुढं संभाजी महाराजांचं चरित्र तुम्हाला मी ऐकवणार आहे। राजाने आज्ञा दिली तर असं काम करणारा महाराष्ट्रातला मी एकटा आहे हेही माहिती असू दे। तेवढं सोपं नाही। आजारी पडतं माणूस, जातं घरातलं कोण तर थांबत नाही, उठायचं महाराजांच्या पुढं बसायचं, भरभर जे सुचल ते लिहायचं 1.5 पान, लगेच मोबाईल काढायचा, ऑडिओ क्लिप करायची, 610 ग्रुपला पाठवायला मात्र 2.25 तास लागतात। असं काम माझ्या भावंडांनो गेली 10.5 वर्ष खंड न पडता एकही दिवस काम करतोय, पुढेही करणार आहे। माझ्या भावंडांनो मोठ्या संख्येने तुम्ही उपस्थित राहिलात आणि हे जे संयोजक मंडळ आहेत ना त्यांना लाख लाख धन्यवाद देतो, कारण इथं ज्ञानयंदा यज्ञ आपण मांडला आहे। हे सगळी माझी जीवाभावाची मंडळी आहेत, मित्र आहेत। यांनी मला खूप वर्षापूर्वी लोणंदमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रावरती मला बोलवलं होतं आहे। मी त्यावेळेला आलो होतो। पुन्हा यांचा आदेश आला की पुन्हा नक्की आपल्या दरबारात येईल। आता फक्त 2 गोष्टी तुम्हाला मागणार आहे। मोठ्यानं 2 जय जयकार करायचे। पहिला जय जयकार छत्रपती शिवाजीराजांसाठी, दुसरा संभाजीराजांसाठी। बघूया आवाज कोणाचा मोठा येतोय, या सांगलीकराचा मोठा येतोय की माझ्या लोणंदच्या आपल्या सगळ्यांचा मोठा येतोय। मी ललकारे देईन, तुम्ही फक्त जय म्हणायचं आहे।
माझे दोन्ही हात वरती झाल्यानंतर ललकारीचा आवाज मोठा येतोय की जयचा आवाज मोठा येतोय आम्हाला बघायचं आहे. तुम्ही पण दिदीनो लाजायचं नाही, दबकायचं नाही, भ्यायचं नाही. बसल्या जाग्यावरून हात वर करून मोठ्याने जय म्हणायचं. बघूया कोण कुणाची जीर होते. पहिला जय जयकार छत्रपती शिवाजीराजांसाठी. महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिवछत्रपती की. हा आवाज लोणंदवाशांचा नाही. तिकडे एक तरुण बसलाय, जय म्हटला नाही. तो बघत होता कोण कोण जय म्हणतात. माझ्या भावा आता जर जय नाही म्हटलास तर पुन्हा तुझा जन्म माणसाचा नाही. त्यातनं लईच वशील लावला देवाला तर माणसात जन्म होईल. पण इथं लोणंदमध्ये नाही, सातारा जिल्ह्यात नाही, महाराष्ट्रात नाही, एक तर होईल पाकिस्तानात, इराणमध्ये, अफगाणिस्तानात. तिकडे बी प्रजा आहेच की. अरे परंपरेचा जय जयकार करतोय, लाजायचं काय, दबकायचं काय. हे दुसरा जय जयकार छत्रपती संभाजीराजांसाठी. जिरली तर जिरली म्हणून सांगेल. बघू. महाराज धर्मविराग्नी शिवराज्यभूषण मुघलदल सहरत महाराजाधिराज राजा शंभू छत्रपती की. जरा जरा जिरायला लागली. अजून लोणंदवाशीनो नाही जिरलेली. आता मी म्हणेन हर हर. आपण म्हणायचं आहे महादेव. तो आपला जयघोष आहे शिवछत्रपतींचा. आजही मिलिटरीमध्ये मराठा बटालियन आहे आपलं. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव घोषणा देत आहे. हे 3 वेळा मी म्हणेन हर हर. आपण म्हणायचं महादेव. जिरली तर जिरली म्हणून सांगेल. अजून जिरलेली नाही. बघ. हर 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 हर. तुमच्या आवाजाने माझी पूर्णपणे जिरली. तुमच्या आवाजाला मासारख्या सामान्य इतिहास अभ्यासकाचा त्रिवार मुजरा. बहुत काय बोलणे. आमच्या गत्यास्तवे आपणास मानाचा मुजरा. धन्यवाद. धन्यवाद सर. नक्कीच आपण सन्मान म्हणून आभार मानण्याचा एक छोटासा कार्यक्रम माझ्याकडे दिलेला आहे. गेले 3 दिवस मकरंद पाटील जनकल्याण प्रतिष्ठानच्या वतीनं लोणंदमध्ये प्रबोधन करण्यासाठी व्याख्यानमाला आयोजित केली आणि या व्याख्यानमालेत गेले 2 दिवस विविध मान्यवरांनी व्याख्यानं दिली, अध्यक्षस्थान भूषवली. त्याच पद्धतीनं आजच्या कार्यक्रमासाठी व्याख्यानासाठी अध्यक्ष म्हणून नितीन काका पाटील राज्यसभा सदस्य आणि जिल्हा बँकेचे अध्यक्ष लाभले होते. त्यांचंही या निमित्ताने आभार मानतो. ज्यांनी आज शेकडो वर्षापासून छत्रपती संभाजी महाराजांच्यावर जो अन्याय झाला, त्यांच्या व्यक्तिमत्वावर जे आरोप झाले, डाग लावले गेले, ते पुसण्याचा आणि खरा इतिहास आपल्यासमोर उभा करण्याचं काम ज्यांनी केलं ते प्रसिद्ध इतिहासकार माननीय अरुण गोडके सर. तसेच या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित असलेल्या लोणंद पोलीस स्टेशनच्या PSI ज्योतिताई चव्हाण, ज्येष्ठ मार्गदर्शक बापू जाडकर आणि रोटरी क्लबचे अध्यक्ष प्रवीण सारवडकर या सर्वांचं आणि गेले 3 दिवस ही व्याख्यानमाला तुमच्या ज्यांच्यामुळे यशस्वी झाली असे सर्व श्रोते, जाणकार, व्यापारी, प्रतिष्ठित आणि आमच्या विशेष करून ह्या भगिनी मोठ्या संख्येनं 3 दिवस उपस्थित राहिल्या त्याबद्दल मी मकरंद पाटील जनकल्याण प्रतिष्ठानच्या वतीनं आपणा सर्वांचा आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वांना विनंती आपण राष्ट्रगीतासाठी उभं राहावं.
भारत माता की वंदे इनकलाब